हो पण चालू साले झाल्यावर सात करा वाजले। प्लीज. चालू हो करूया करा शाम करा के कार्यक्रम. हो सात करा बजना करा. चाहते हैं। येस येस, विल स्टार्ट द प्रोग्राम. यस। सुरुवात करूया कार्यक्रमाला. अरे 7 वाह। वाजलेले आहेत. ओके. सर्वप्रथम अक्षय शिप्पींचे लोलक सतरंगीवर मनापासून स्वागत. एक महत्वाचं नमस्कार. काय आहे ना, हा माझं ऐकू येते ना सगळ्यांना? होय होय, ऐकू येत आहे. हा हा. लोलकच्या आमंत्रणाचा कोणतेही आडवे येता स्वीकार केल्याबद्दल अक्षय तुमचे हृदयापासून धन्यवाद सर्व लोलककरांना. मनापासून मनापासून धन्यवाद. आणि लोलकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मला आमंत्रित केल्याबद्दल मी लोलकच्या संपूर्ण समूहाचे आणि विशेषतः चंद्रकांत सरांचे, की त्यांनी अगदी मला सगळं काही विचारून माझ्या सोयीप्रमाणे आजचं हे सत्र आयोजित केलं आणि त्यात मला बोलवलं, त्याबद्दल मनापासून आभार. वी आर ऑनर्ड अक्षय. आता अक्षय यांची थोडक्यात ओळख करून देतो पटकन अगदी, आणि मग सूत्र अक्षयकडेच सोपवणार आहे. अक्षयना मी माझ्या वयाच्या अधिकारात अरेतुरे म्हणणार आहे. ज्ञानाच्या अधिकारात, अनुभवाच्या अधिकारात ते खूप माझ्यापेक्षा मोठे आहेत. ओके. तर अक्षयची ओळख थोडक्यात अशी. अक्षयनं हयवदन, घाशीराम कोतवाल सारख्या मराठी आणि नागमंडल, राम संजीवन की प्रेम कहाणी अशा हिंदी नाटकातून काम केलं. खरं तर जवळजवळ 30हून अधिक नाटकातून त्यानं कामं केलेली. गंमत म्हणजे और विशेष म्हणजे अक्षय स्वतः कवी आहेत आणि त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. अव्याकृत आणि बिन चेहऱ्याचे कविंद तुकडे असे हे त्यांचे काव्य संग्रह. त्यांनी खूप चांगल्या प्रीतीने काही पुस्तकाचं मराठीमध्ये अनुवाद पण त्यांनी केलेला आहे. राजा बळी आपलाच आहे आणि दुसरं पुस्तक नेहरू, मिथक आणि सत्य ही मूळ लेखकांची पुस्तकं त्यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेली आहेत. त्याशिवाय कथाकथन त्यांचा हातखंड आहे त्याच्यात विशेष म्हणजे इतरांनी लिहिलेल्या कथांचं सादरीकरण करणं, तसंच वर्तमानपत्रातून लेखन, अनेक नाट्यशाळा घेणं, अशा अनेकाविध उपक्रमात रमलेले असे आपले अक्षय शिंपी आज आपल्या बरोबर आहेत. सध्या अर्थातच गाजत आहेत ते त्यांच्या दास्तान गोळीमुळे, दास्ताने रामजीमुळे. आपण आज त्यांच्याकडनं दास्तान गोळीबद्दल तर जाणून घेणार आहोतच, त्याशिवाय अक्षय यांची एक कलाकार म्हणून कशी घडण झाली हेही जाणून घेणार आहोत. कारण मला कल्पना आहे की शाळेत असल्यापासून त्यांचा नाटकांशी संबंध आलेला आहे आणि अनेक व्यक्तींच्या संपर्कात आणि त्यांच्या प्रभावामुळे त्यांचे कलागुण दिवसेंदिवस वृद्धिंगतच होत आहे. आता हे करताना आपण कसं करणार आहोत, तर सुरुवातीला अक्षय सलगपणे या दास्तान गोळी विषयी आणि त्यांना जे काही सांगायचे त्याविषयी त्यांचं मनोगत मांडतील. त्यांचं मनोगत मांडून झाल्यावर त्यांनीच इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे आपण कार्यक्रम प्रश्नोत्तरांसाठी ओपन करणार आहोत. म्हणजे एकदा अक्षयने त्यांना जे काही सांगायचं ते सांगून झाल्यावर आपण अक्षयना आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकतो. असं साधारण हे स्वरूप आहे. मी जर गरज भासलीच मध्ये तरच बोलेन, अन्यथा आपण अक्षयचे ऐकू, आपण आपल्या सर्वांचे काय मनात प्रश्न आहेत हे पण ऐकू, त्याची उत्तर पण ऐकूया. आणि मला वाटतं आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी. अक्षय, ओव्हर टू यू. कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि आजच्या सत्राला सुरुवात करतो. आपला आजचा जो विषय आहे तो आहे दास्तान गोई. तर याबद्दल मी एक सलग 10 मिनिटं सविस्तर बोलीन, त्याची तोंडओळख आपल्या सगळ्या सदस्यांना करून देईन. तत्पूर्वी मला सर्वांनी सांगावं किंवा आपल्यापैकी कोणा एका प्रतिनिधीने सांगावं की मी माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतो आहे ना, आणि मी जे बोलतोय जेवढा चेहरा माझा दिसतो आहे कॅमेरामध्ये, तर मी सर्वांना व्यवस्थित दिसतो आहे ना. मी सुरुवात करतो. दास्तान गोई हा शब्द आपण जर बघितला तर या शब्दामध्ये 2 शब्द लपलेले आहेत.
पैकी पहिला आहे दास्तान. आता हा शब्द आपल्या भेटीला आलाय तो अनेक हिंदी चित्रपट गीतांमधून आलेला आहे, हिंदी कवितांमधून आलेला आहे. अजीब दास्तां है ये तुम्हारी मेरी दास्तां, वगैरे वगैरे. तर दास्तां या शब्दाचा अर्थ होतो कथा, कहाणी, अफसाना, सुनाली, गोष्ट, स्टोरी. आणि गोई, गोई याचा अर्थ होतो त्या ऐकवणे, सांगणे, मांडणे, गाणे, सादर करणे, टू परफॉर्म. हे दोन शब्द जेव्हा एकमेकांना जोडले जातात, दास्तान गोई, त्याचा सरळ सरळ अर्थ होतो कथाकथन, गोष्ट सांगणे, गोष्ट ऐकवणे, गोष्ट मांडणे, गोष्ट सादर करणे, स्टोरी टेलिंग. पण महाराष्ट्राला जे कथन कला प्रकार लाभलेले आहेत किंवा एकूण भारतात जे कथन कला प्रकार आहेत, त्यापैकी स्वतःची स्वतंत्र गुणवैशिष्ट्य असणारा हा कथन कला प्रकार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला नमन, खेळे, भारुड, तमाशा, गठुडी नावाचा एक खानदेशामध्ये कथन कला प्रकार होता जो आता अस्तंगत झालेला आहे. किंवा एकूण भारताला जे कथन कला प्रकार लाभलेले आहेत त्या सगळ्यांचं प्राणतत्व एकच आहे. ललित कलांचं किंवा प्रयोगात्मक कलांचं प्राणतत्व एकच आहे. मग ती जगभरातली कुठलीही कथन कला प्रकार असो किंवा हा कुठलाही प्रयोगात्मक आविष्कार असो, त्या सगळ्यांचं प्राणतत्व, मूलतत्व एकच आहे, ती म्हणजे गोष्ट सांगणे. तर अर्थातच दास्तानगोईचं मूलतत्व, प्राणतत्व हेच आहे की गोष्ट सांगणे. मात्र कीर्तनाला जशी एक काय म्हणूया काही बैठक असते, चित्रकथेला त्याची त्याची म्हणून काही एक बैठक असते, रामलीला तुम्ही पाहिलीत उत्तरेतली तर त्याची त्याची म्हणून काही स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत, तशीच दास्तानगोईची आपली स्वतःची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत. पैकी पहिलं आहे त्या म्हणजे दास्ता म्हणजे लांब लचक गोष्टी ज्या संपत नाहीत. एका कथेतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी, चौथीतून पाचवी, अशी कथांची एक मालिका, कथांची एक शृंखला तयार होत जाते आणि या कथा अशा पसरत जातात. साधी गोष्ट आहे की अपत्य जन्म आपण नव्या पिढीसाठी करतो आणि आपला वंश पुढे चालू ठेवतो. तसंच या कथा दुसरी कथा जन्माला घालून आपला कथांचा वंश पुढे चालू ठेवतात असं आपल्याला म्हणता येतं. अशा पद्धतीच्या कथा 3 प्रदेशांमध्ये ऐकवल्या गेल्या. पैकी भारतात ऐकवली गेली ती असं मानलं जातं शंकरानं पार्वतीला सांगितलेली अशी एक लांबलचक गोष्ट होती. जी आत्ता आपल्याकडे बृहत कथा सरित सागर या नावानं डॉक्युमेंटेड आहे. दस्तऐवज त्याचा आपल्याकडे आहे. दुसऱ्या प्रदेशातली कथा आपल्या सर्वांना परिचित आहे. आपण बालपणी त्या कथा ऐकलेल्या आहेत. मोठेपणीही त्या कथा वेगळ्या अर्थानं ऐकलेल्या आहेत आणि त्याचा आनंद घेतलेला आहे. त्या म्हणजे 1000 रात्रींची चमत्कृतीपूर्ण गोष्ट म्हणजे अरेबियन नाईट्स, जी अरबस्तानामध्ये ऐकवली गेली. आणि तिसरी म्हणजे पर्शिया म्हणजे आत्ताचा इराण. इराणमधून जी कथा आली ती आहे दास्ताने आमिर हमजा. म्हणजे आमिर हमजा ही लांबलचक गोष्ट पर्शियामध्ये ऐकवली गेली आणि असं म्हटलं जातं की जे व्यापारी होते, कलंदर होते, भटके होते, ते या तीनही प्रदेशांमध्ये फिरत राहिले आणि त्यांनी म्हणजे आता साधारणपणे फुलपाखरं, भुंगे, मधमाशा जे काम करतात, पुंकेसर आणि स्त्री केसर यांचं मिलन घडवून आणतात आणि नव्या फुलांना जन्म देतात. तशा पद्धतीने हे व्यापारी, कलंदर, भटके एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात फिरत राहिले, तिकडच्या कथा गोळा करत राहिले आणि एकमेकांमध्ये त्या कथांचं सरमिसळीकरण झालं, भाषांचं सरमिसळीकरण झालं आणि अशा या 3 प्रदेशात एका आकृतिबंध जो मी आत्ता सांगितला तो, एका कथेतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी अशी कथा शृंखला, कथा मालिका निर्माण करत जाणं, अशा पद्धतीच्या 3 देशांमध्ये या कथा एका आकृतिबंधाच्या ऐकवल्या गेल्या. अर्थातच या तीनही प्रदेशांमधल्या भाषा वेगवेगळ्या होत्या,
परिवेश म्हणजे ठिकाणं, स्थळं वेगवेगळी होती. अ, कपड्यांचे सगळे वेशाचे सगळे ढंग, रंग निरनिराळे होते. अर्थात त्या प्रदेशातल्या भौगोलिक आणि सांस्कृतिक सगळ्या पार्श्वभूमीमुळे कथांमध्ये तशी पात्र वेगवेगळी आलेली आहेत. पण तीनही प्रदेशातल्या कथांचा आकृतिबंध मात्र एकच आपल्याला दिसतो. तर आता एक संशोधन असं सांगतं, की पर्शियामधून ही कथा आपल्याकडे आली आणि दुसरं संशोधन आत्ताच सांगितल्याप्रमाणे 3 प्रदेशांमध्ये एकाच एका आकृतिबंधाची कथा ऐकवली गेली असं सांगतं. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला संहिता लिहिली जायची नाही. माणसं मौखिक परंपरेने ज्ञाननिर्मिती करत राहायचे आणि अशा मौखिक परंपरेतून या कथा सांगितल्या गेल्या आणि पुढे अगदी नंतरच्या काळात त्याचं संहितीकरण झालं. म्हणजे त्या लिहिल्या गेल्या. आपण दास्ताने आमिर हमजा म्हटलं. आता हा दास्तान ज्याची आहे तो आमिर हमजा कोण? तर आमिर ही उपाधी आहे. आमिर याचा अर्थ श्रीमंत, रईस. आणि हमजा, हमजा म्हणजे त्या पात्राचं नाव हमजा. हा हजरत मोहम्मद पैगंबर, प्रेषित पैगंबर यांचा काका होता. तो अत्यंत पराक्रमी होता. उहुदच्या लढाईमध्ये त्याला वीरमरण प्राप्त झालं. पण आपल्या पुतण्याला या काकाने कसं वाचवलं याच्या पराक्रमाच्या गोष्टी दास्ताने आमिर हमजामध्ये आहेत. स्वाभाविकपणे दास्ताने आमिर हमजाची सुरुवात झाली ती धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी झाली. पण त्यांनी कथातत्वांनी एका टप्प्यावर अ, धर्मतत्वांशी बंड केलं आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व कायम राखलं. म्हणजे या कथांनी धर्मप्रचार प्रसाराचं काम करणं नाकारलं नाही. पण त्यांनी जे धर्म निषिद्ध मानतो ती सगळी ते सगळ्या गोष्टी त्या कथांमधली पात्र पुढे-पुढे करत नेल्या. अर्थात हे कोणी केलं? तर जे दास्तानगो होते, जे स्टोरी टेलर्स होते. दास्तानगोई म्हणजे स्टोरी टेलिंग आणि दास्तानगो म्हणजे स्टोरी टेलर्स. या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं पात्र रंगवत नेली, आपापल्या पद्धतीनं त्यात प्रसंग रंगवत नेले आणि होता या कथांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व कायम राखलं. या कथा 4 ठिकाणी ऐकवल्या जात असत. त्यातला एक खूप नंतर आला. पहिली 3 ठिकाणं सांगतो, की म्हणजे जे कलंदर भटके होते, ज्यांना आपलं कोणीही नव्हतं, ज्यांना घरदार नव्हतं, जे ज्ञानप्राप्तीसाठी फिरत राहायचे, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात. त्यांनी या कथा रात्री मैदानात ते एकत्र जमत, तेव्हा शेकोटी पेटवत आणि एकमेकांना या कथा सांगत. दुसरे म्हणजे व्यापारी. त्यांनी या कथा एकमेकांना सांगितल्या, एकमेकांच्या प्रदेशातून एकमेकांच्या प्रदेशात नेल्या. तत्कालीन कॉफी शॉप्स किंवा बिअर बार्स तिथं या कथा ऐकवल्या जात असत. म्हणजे त्याला अफीमखाना किंवा कहवाखाना आपण म्हणतो. कहवे म्हणजे कॉफी. तिथं आणि अफीमखाना म्हणजे बिअर बार्स, दारूचे गुत्ते. तिसरा भूभाग होता, तिसरा प्रदेश होता तो म्हणजे दिल्लीच्या जामा मस्जिदीमध्ये या कथा ऐकवल्या जात असत. 5 वेळची नमाज अदा झाली की रात्री एक दास्तानगो छोटासा स्टूल घेऊन येत असे आणि त्या अंगणात सगळे दिवसभर काम करून, कष्ट करून माणसं रात्री मनोरंजन करण्यासाठी एकत्र येत आणि रात्रभर या कथा त्या ऐकत असत. आणि जेव्हा जलालुद्दीन अकबर सत्तेवर आला, त्याने ही भटकी कला आपल्या दरबारात आणली. तिथं त्याच्या दिवाने खासमध्ये म्हणजे खास लोकांच्या दालनामध्ये रात्री राज्यकारभार उरकला की आपल्या विशेष लोकांसोबत अकबर मैफिल जमवत असे आणि तिथं या कथा ऐकत असे. अकबरानं केलेलं महत्वाचं काम असं मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना अगदी मनापासून सांगू इच्छितो, की मुघलांनी महत्वाचं काम केलं ते म्हणजे या देशाला सौंदर्यशास्त्र दिलं आणि मुघलांनी या देशामध्ये दास्तानचं काय म्हणूया डॉक्युमेंटेशन केलं. मुघल भारतात येण्या अगोदरपासून दास्तान भारतात आहे. बाबरने सुद्धा दास्तान ऐकल्याचा संदर्भ आपल्याला बाबरनामामध्ये मिळतो. आणि त्याचा खरा रसिक हुमायून आणि त्याहूनही खरा रसिक म्हणजे जलालुद्दीन अकबर आहे. त्यानं
महाभारताचं पर्शियन भाषांतर, फारसी भाषांतर करून घेतलं. तसंच या फारसी मधल्या, पर्शियन भाषेमधल्या ज्या दास्तान होत्या त्या त्यानं पहिल्यांदा आपल्या दरबारात आणल्या, त्याला दरबारी कला केलं आणि चित्रांमधून त्याचं पहिलं दस्तऐवजीकरण केलं. हे जलालुद्दीन अकबराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि त्यानं दिलेलं योगदान आपल्याला मानता येईल. याच अकबरानं अकबर बिरबलाच्या कथा जन्माला घातल्या आहेत, ज्या भारतीय दास्तान आहेत. हे अत्यंत मोलाचं काम जलालुद्दीन अकबरांनी केलंय आणि मुघल सत्तेने केलेलं आहे. आपण त्यांच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे. तर त्यानं या कथा आपल्या दरबारात केल्या. त्याच्या दरबारात नवरत्न होती आणि पगारी दास्तानगो सुद्धा होते. तर या कथांचं एक नीट अर्थकारण जलालुद्दीन अकबरानं बसवून दिलं आणि त्याच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा, उस्ताद शागिर्दची परंपरा निर्माण झाली. मग अनेक नवे नवे दास्तानगो तयार होत राहिले, त्यांनी या कथा पुढे नेल्या. अशा प्रकारे हा सगळा काळ व्यवस्थित चालू होता. पण पुढे एका टप्प्यावर इंग्रज भारतात व्यापारासाठी म्हणून आले आणि हळूहळू त्यांनी हा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला, आपल्या साम्राज्याखाली आणला. ते झाल्यावर अर्थातच त्यांनी आपली भाषा आणली, आपली संस्कृती आणली, आपलं शिक्षण आणलं आणि जे देशी कथन कला प्रकार होते ते हळूहळू अश्लील आहेत, व्हल्गर आहेत, हे सांगून त्यांनी मारायला सुरुवात केली. त्याच्यापैकी दास्तान बळी पडली. कारण दास्तानमध्ये शृंगार कथा प्रामुख्याने होत्या. इंग्रजांच्या लेखी या शृंगार कथा अश्लील असल्यामुळे त्यांनी त्या मारून टाकल्या आणि दुसरं म्हणजे कादंबरी त्यांनी आपल्या बरोबर आणली. दास्तानगोईमध्ये व्हायचं कसं की रोज रात्री सांगणारा आणि ऐकणारा कुठून तरी प्रवास करून यायचे. ते रात्रभर त्या ठिकाणी राहायचे. सांगणारा रात्रभर ऐकवायचा, ऐकणारा रात्रभर ऐकायचा. कादंबरीमुळे ही सक्ती निघून गेली. कादंबरी लेखक आपल्या वेळेप्रमाणे लिहित असे, वाचक आपल्या वेळेनुसार वाचत असे. तिथं एका ठिकाणी जमून ऐकवण्याचं बंधन गेलं आणि अर्थात पुढे 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 मुघल सत्ता गेली, त्याला मिळणारा राजाश्रय निघून गेला कलांना. अर्थात 1857चा उठाव झाला होता, त्यावेळा दिल्ली आणि लखनौ प्रदेशामध्ये जी दास्तानगोई भरण पोषण तिचं झालेलं होतं, तेव्हा अ, 1857च्या उद्या उठावामुळे जायचं का रे? ते देशोधडीला लागले आणि त्यांनी लखनौ सोडून ते बाहेरच्या प्रदेशांमध्ये दास्तानगो निघून गेले. त्यामुळे तेही मोठं नुकसान झालं. आणि अर्थात इंग्रजांनी तर ते संपवलंच. 1929 साली मीर बाकर अली नावाचे एक प्रसिद्ध दास्तानगो होते, त्यांचं दिल्लीमध्ये निधन पुढे झालं आलं आणि दास्तानगोईचा सिलसिला काय झालं? भारतातून संपूर्णपणे नष्ट झाला, संपला, लुप्त झाला, ज्याला आपण अजून काही ठेवले का? म्हणू शकतो ते. त्यानंतर आवाज येत नाही, आवाज बंद झाला. आवाज बंद आला. अक्षय आवाज बंद झालाय. अक्षय आवाज बंद झाला. हॅलो, हा कुठपासून तुम्ही ऐकलंय ते सांगा, मी पुन्हा एकदा परत सांगतो. कुठपासून तुम्हाला ऐकायला आलेलं नाही ते सांगा, तिथपासून आता मी तो पुन्हा माईकचा सांगतो. जो आवाज चालू झाला ना त्यावेळेपासून ते बंद झालं. तो माईकचाच आवाज येत राहिला, म्हणजे डीन साहेबांच्या माईकचा. बरं, म्हणजे फार तुम्ही शेवटचं काय ऐकलंय ते सांगा, म्हणजे मी पुढे नेतो तिथून. 1929 साली कोणी एक 1929 साली मीर बाकर अली यांचं दिल्लीमध्ये निधन झालं. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये नवीन दास्तानगो निर्माण केले नाही. अर्थातच त्यामुळे दास्तानगोईचा वंश खुंटला. त्यांचं निधन झालं आणि दास्तानगोई भारतातून संपली. ती पुनरुज्जीवित झाली ती 2004 साली 5 साली दिल्लीमध्ये. ती कोणी केली तर शमसूर रहमान फारुखी नावाचे शेवटचे आपल्याकडे मोठे प्रसिद्ध कवी, लेखक आणि समीक्षक होते. त्यांनी ही संशोधन करून 1990च्या दशकात
ते भारतात संशोधन करत होते दास्तानगोईबद्दल. आणि कोलंबिया विद्यापीठाच्या फारसी पर्शियन भाषेच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर फ्रान्सिस प्रिचेट या तिथून संशोधन करत होत्या. मधल्या काळात दास्ताने आमिर हमजाचे 46 खंड शमसूर रहमान फारुखींच्या हाताला लागले. आता याच्यात एक गंमत आहे बरं का. 46 खंडांमधली ही गोष्ट आहे. दास्ताने आमिर हमजा ही 46 खंडांमधली गोष्ट भारतीय उपखंडातली सगळ्यात दीर्घ गोष्ट मानली जाते. ही दीर्घ म्हणजे किती दीर्घ असावी, तर इंग्रजांच्याच काळामध्ये नवल किशोर प्रेसने याचं संहितीकरण करायला सुरुवात केलं. जवळपास 10 वर्ष नवल किशोर प्रेस दास्ताने आमिर हमजाचं पुस्तक करत होते, पुस्तक लिहून घेत होते, संहितीकरण करत होते. बघा हा, 10 वर्षाच्या कालावधीत हे संहितीकरण झालेलं आहे. हे किती मोठं असावं. ही 46,000 पानांची गोष्ट आहे. 46 पृष्ठांची, प्रत्येक खंडामध्ये 1,000 पृष्ठ आहेत. आणि आजही ती 46,000 पानं नवल किशोर प्रेसच्या कृपेमुळे आपल्याकडे अगदी सुरक्षित आजही आपल्याला वाचायला मिळतात. त्यातल्या 8,000 पानांचं उर्दू लिप्यंतरण झालेलं आहे, उर्दू भाषांतरही झालेलं आहे. रेख्ता.com वर आपल्याला ते सगळं बघायला मिळेल. त्या 46,000 पृष्ठांची गोष्ट आपल्याला पाहायला वाचायला मिळते. तर त्यांना हे सगळे खंड हातात लागले आणि युरेका झालं. त्यांनी आपल्या पुतण्या मेहमूद फारुखी याला हाताशी धरलं, त्याला दास्तान शिकवली आणि मेहमूद फारुखींनी दास्तान पुनरुज्जीवित केली. 4 मे 2005 रोजी दिल्लीच्या इंडियन ऑडिटोरियममध्ये पुनरुज्जीवित दास्तानगोईचा पहिला खेळ सादर झाला आणि दास्तानचा लुप्त झालेला भारतातला प्रवाह पुन्हा एकदा प्रवाही झाला, वाहता झाला. हे होताना 2 महत्वाचे बदल घडले. पैकी एक महत्वाचा बदल असा की तुम्हाला मी आत्ताच मगाशी 4 ठिकाणं सांगितली जिथे दास्तान ऐकवली जात असे. तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या 4ही ठिकाणं पुरुषी मक्तेदारीची ठिकाणं होती. तिथं बायकांना मज्जाव होता. त्यामुळे प्रामुख्यानं सुरुवातीची दास्तान ही पुरुषालाच ऐकवलेली राहिली, पुरुषी मक्तेदारीची राहिली. बायका खुलेआम रात्रीच्या वेळेला बाहेर पडू शकत नसत. बायका मशिदीमध्ये जाऊन ते ऐकू शकत नसत. त्या नमाज वगैरे अदा करायच्या त्या आपल्या घरामध्ये उंबरठ्या आड करायच्या. बायका बिअर बार्स किंवा कॉफी शॉप्स मध्ये जाऊ शकायच्या नाहीत. आणि अकबराच्या दरबारात म्हणजे त्याच्या दिवाने खास मध्ये, त्याच्या विशेष दालनामध्ये बायका गोष्ट ऐकायच्या, पण त्या पडद्या आड ऐकायच्या, पडद्या आड राहून ऐकायच्या. त्या प्रत्यक्ष अकबरासोबत बसून, त्याच्या खास माणसांमध्ये बसून त्या गोष्ट ऐकायच्या नाही. त्यामुळे अर्थातच सांगणारे आणि ऐकणारे पुरुषच होते. त्यामुळे सुरुवातीच्या दास्तान तुम्ही पाहिलात तर पुरुषी आवाज त्याच्यामध्ये फार ठाम दिसतो. पण पुढे पुढे हे बदलत गेलं. जसजसे नवे दास्तानगो आले, जसजसे विचार अकबरानं आपले मोकळे केले, तेव्हा त्यानं अशा दास्तानगोंना नेमलं की ज्याच्यामध्ये ते स्त्रियांची गोष्ट सुद्धा सांगत असत. त्यामुळे पुढे पुढे दास्तानमध्ये आपल्याला स्त्रियांचा आवाज सुद्धा ऐकायला येतो, पण पात्र म्हणून सांगणारे पुरुषच होते. पुनरुज्जीवित दास्तानमध्ये एकतर ती दास्तान जी वर्षानुवर्ष चालायची ती आता 2 तासांवर आली. आणि सगळ्यात महत्वाचा बदल असा घडला, ज्या बायका या गोष्टी सांगू शकत नसत त्या बायकांनी आता आपापला आवाज दास्तानगोईमधून नोंदवायला सुरुवात केली. फौजिया दास्तानगो ही भारतातली पहिली महिला दास्तानगो म्हणून आपल्याकडे आता ओळखली जाते. ती पहिली महिला जिनं दास्तानगोई करायला सुरुवात केली आणि ती मेहमूद फारुखी यांची शिष्य आहे. आणि नेहा कुलकर्णी जी आता माझ्या बरोबर काम करते आहे, ती मराठीतली दुसरी महिला दास्तानगो आहे. तर हे सगळे बदल झाले. दास्तानगोई मध्ये अजून एक महत्वाचा बदल झाला की जी दास्तानगोई पर्शियन फारसीमध्ये होती, नंतर ती उर्दू मध्ये आली, ती आता
भारतीय वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा जायला लागली. ती गुजराथीमध्ये गेली, ती बंगालीमध्ये गेली, ती कन्नडमध्ये आता येऊ घातलेली आहे आणि आम्ही ती मराठीत करतो. मी दास्तानगोई करायला सुरुवात केली ती 2016-17 साली लखनौमध्ये. मीर अम्मन देहलवी हे खूप प्रसिद्ध लेखक होते, जुने लेखक होते. त्यांचे एक खूप उत्तम पुस्तक आहे बाग ओ बहार, ज्याचं दुसरं नाव आहे किस्सा चार दरवेश. हे 4 किस्से आहेत दरवेशांचे, म्हणजे जे भटके आहेत त्या 4 भटक्या लोकांचे हे किस्से आहेत आणि त्या प्रेमभंगाच्या गोष्टी आहेत सगळ्या. तर त्यातला पहिला किस्सा मी सादर करायचो माझ्या सहकलावंतासोबत, अस्करी नकवी सोबत. तेव्हा ती माझी पर्शियन उर्दू केलेली होती, ती पहिली दास्तान होती. मी लखनौमध्ये त्याचे 3 प्रयोग केलेले होते आणि नंतर कोविड लागला आणि मला असं वाटलं की हा कथन कला प्रकार आपण आपल्या मातृभाषेत आणावा. आणि मग पहिली दास्तानगोई, दास्ताने बडी बाका, त्याची मूळ संकल्पना, ते त्याचा निर्माता, हे या नात्याने मी केलं आणि दास्तानगोईचा सिलसिला मराठीमध्ये सुरू झाला असं म्हणता येईल. आत्ता मी जी करतो आहे ती दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांच्या आता आमोद सुनास झाले या कथेवर आधारित दास्ताने रामजी, ज्याचे 80 प्रयोग झालेले आहेत आणि त्याचा सिलसिला अजून जारी आहे. मी सत्र खुलं करतो. आता पुढचं आपलं जे काही संभाषण असेल ते प्रश्न उत्तर या सगळ्या स्वरूपाचं असेल. तर माझ्याकडून हे सत्र खुलं आहे. तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुमच्या शंका विचारू शकता. तुम्हाला काही आत्तापर्यंत सांगितलेल्या भागातलं कळलं नसेल तर ते देखील विचारू शकता. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, मी उत्तर देतो. चंदू तू म्यूट आहेस. चंदू तू म्यूट आहेस. मी हात अक्षय वर केलाय. धन्यवाद. फार सुंदररित्या तू सांगितलं आणि तू म्हणालास तसं सर्वांना विनंती की मनात जे काही प्रश्न ते मी हात वर केलाय. विचारा. सरांनी हात वर केलाय, त्यांना हा. प्रश्न विचारायचे आहेत. तेंडुलकर ओपनिंगलाच यावा लागतो ना, काय करणार. तुम्ही अगदी मला जो प्रश्न मी विचारणार होतो त्याच्यावरच तुम्ही संपलात की दिबा मोकाशी मोठे कथाकार, पण मराठीतल्या कथा दास्तान गोईमध्ये यायला त्या कथांना काय गुण लागतात. बरोबर, हा फार कारण छान प्रश्न वपू आहे. काळे वगैरे आपल्याकडे कथा हो. कथनकार, मिरासदार, होऊन गेले. शंकर पाटील खूप म्हणजे बरोबर केले आहेत. बरोबर. दास्तान गोई कथा व्हायला. दास्तान कशी होते, तर बरोबर, हा फार छान प्रश्न आहे. तर दास्तान गोई मध्ये ती दास्तान होणं म्हणजे काय होणं, तर त्याच्यामध्ये 4 घटक असणं आशयाच्या अनुषंगाने. तो म्हणजे पहिला, दास्तानमध्ये काय नसेल तर त्याला दास्तान म्हणता येत नाही. तर पहिलं म्हणजे युद्धकथा हव्यातच हव्यात. रज्म, त्या मग युद्ध म्हणजे तुम्ही 2 पक्ष एका रणांगणात येऊन एकमेकांशी शस्त्रास्त्रांनी लढतायत हेच युद्ध नाही, तर वैचारिक युद्ध सुद्धा युद्धातच गणलं जातं. तर रज्म असावी. रज्म म्हणजे युद्धकथा. दुसरं आहे बज्म. बज्म म्हणजे असेंब्ली, मैफल, काँग्रेस, म्हणजे अशा एका ठिकाणी आपण आता जसे आपण बज्म मध्ये आहोत, व्हर्च्युअल बज्म आहे, म्हणजे आपली मैफिल आत्ता भरलेली आहे. आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र आलेलो आहोत, एकमेकांशी काहीतरी चर्चा करतो आहोत, गाणी गातो आहोत, कविता ऐकवतो आहोत, आपली मैफिल भरलेली आहे. तर बज्म, रज्म, बज्म, अय्यारी. बज्म कथा मला कळलं नाही. म्हणजे रज्म बज्म कळलं म्हणजे का, युद्ध मैफिल, कथा म्हणजे असते काही. एका ठिकाणी काही माणसं जमलेली आहेत, ती एकमेकांना शेरो शायरी, कविता ऐकवतायत, गाणी ऐकवतायत, कुठल्या तरी किस्सावर, म्हणजे कुठलं तरी काहीतरी. मी विचारतोय कथेचे गुण काय असले हवे. तेच सांगतोय. त्या कथांमध्ये हे सगळं असलं पाहिजे. त्या एकतर युद्धकथा असल्या पाहिजेत, त्याच्यात एकतर मैफिल असली पाहिजे, म्हणजे तिसरं वैयक्तिक म्हणजे त्या चिंतन वगैरे चातुर्य नाही कथा चालणार. असल्या. वैयक्तिक चिंतन वगैरे असं नाही सांगतो. त्यात तिसरा मुद्दा म्हणजे चातुर्य कथा असल्या पाहिजेत. चातुर्य कथा म्हणजे अकबर बिरबलाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल.
तुम्हाला आपल्याकडच्या तेनालीरामच्या गोष्टी माहिती असतील, तुम्हाला आपल्याकडच्या विक्रम वेताळच्या गोष्टी माहिती असतील, तर अशा चातुर्य कथा त्या लागतात, ज्याच्यामध्ये चिंतन मनन याचा भाग मोठ्या प्रमाणावर आहे. कारण वेताळ विक्रमाला सांगतो की आता तुला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तू ते नीट विचारांती दे, आणि जर उत्तर माहिती असेल आणि तरी तू बोलला नाहीस तर तुझ्या मस्तकाची 100 शकलं होतील. म्हणजे याच्यात चिंतन मननाची एक प्रक्रिया आली, याच्यामध्ये व्यूहरचना आली, याच्यामध्ये कोडी आली, याच्यामध्ये पेच आले, याच्यामध्ये पंचायती आल्या. तर या अय्यारी अय्यारी म्हणजे चातुर्य कथा असाव्यात. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे त्यात तिलिस्म म्हणजे जादू, मॅजिक असलीच पाहिजे. या रज्म, बज्म, अय्यारी आणि तिलिस्म हे गुण, हे कथांचे घटक ज्याच्यामध्ये असतील त्यालाच आपण दास्तान म्हणू शकतो. दास्तान म्हणजे फक्त वास्तवाचं वर्णन नाही, वास्तवाचे पडदे फाडत 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 तुम्ही अशा एका तत्वाकडे पोहोचता जे तुम्हाला अजून अप्राप्य आहे आणि जे तुम्हाला अत्यंत आनंद मिळवून देतं. म्हणजे ते आता अनेक दास्तांगो त्याला आध्यात्मिक अर्थाने ईश्वरीय तत्व म्हणतात, अनेक नास्तिक दास्तांगो त्याला आनंद म्हणतात. तर अशा प्रकारे या कथा, यामध्ये हे गुण असलेच पाहिजेत. आणि दुसरे दोन आविष्कारासाठी लागणारे गुण असे की विषय कुठलाही असो, रज्म असो, बज्म असो, अय्यारी असो, तिलिस्म या कुठल्याही घटकांमध्ये त्या कथा असोत, पण त्याच्यामध्ये संगीत आणि काव्य मात्र आणावंच लागतं. ते आणलं नाही तर त्याला आपल्याला दास्तान म्हणता येत नाही. दमा मिराजदार, वपू काळे, आपल्याकडे सगळे जे कथन करणारी लेखक मंडळी होती त्याच्यामध्ये हे मिसिंग होतं की ते संगीत गायचे नाही, ते कविता गायचे नाही, ते त्यांच्या कथा अभिवाचन करायचे. त्यांचं पुस्तक किंवा समोर त्यांच्या नक्कल प्रती ठेवलेल्या असायच्या, ते वाचून दाखवायचे आणि फार फार तर एखाद्या ठिकाणी ते गायचे, बोलायचे, ते तेवढंच. त्या कथांमध्ये त्यांनी हे बंधन स्वतःला घालून घेतलं नव्हतं की या युद्धकथा पाहिजे, या चातुर्य कथा पाहिजेत. ते त्या कथा असायच्या, एखादी वास्तव कथा पण असायची. पण दास्तानमध्ये मात्र ह्या 4 घटक किंवा या 4 घटकांपैकी कुठला तरी एक घटक असावाच लागतो आणि त्याच्यामध्ये संगीत आणि काव्य असावंच लागतं, तरच आपल्याला त्याला दास्तान म्हणता येते, नाहीतर ते साधं कथाकथन होतं. तर याला म्हणून दास्तानगोई स्वतंत्र बैठकीची कथा आहे. त्याच्यानंतर दास्तानगोईमध्ये जसा कीर्तनकाराचा एक वेश असतो, गणवेश असतो, जसा गोंधळ्याचा एक गणवेश असतो, जसा काय म्हणूया चित्रकथी जर कोकणातली कोणी पाहिली असेल, फारच सुंदर करतात. चित्र समोर ठेवावी लागतात. ती चित्र समोर ठेवली नाहीत तर त्याला चित्रकथी म्हणता येत नाही. तसा एक वेश दास्तानगोचा पण असतो, तो म्हणजे पांढरा सलवार कुर्ता असतो. आता हा पांढरा सलवार कुर्ता आला कुठून? तर तो आला लखनौ मधून, जिथे हिंदू मुस्लिम ऐक्याची खूप मोठी परंपरा आहे. अनेक हिंदू कवींनी अनेक पीर किंवा अल्लाहवर कविता केलेल्या आहेत, अनेक मुसलमान संतांनी रामकृष्णावर कविता केलेल्या आहेत. हा सलोख्याचा प्रदेश आहे. हा हिंदू मुसलमान एकतेच्या ऐक्याचा संदेश देणारा अवध प्रदेश आहे. अवध, जिथे कुणाचा वध होऊ शकत नाही तो अवध. किती छान फोड आहे ही अवध प्रदेशाची, ज्याच्यामध्ये लखनौ येतं, उत्तर प्रदेशची राजधानी येते. आज त्याचा पूर्ण संदर्भ बदललेला आहे, पण हा मूळ प्रदेश अत्यंत प्रेमाचा, अत्यंत सलोख्याचा आणि अत्यंत ऐक्याचा प्रदेश आहे. दास्तानगोई इथं रुजली आणि अर्थात पांढरा रंग हा ऐक्याचा, सलोख्याचा, शांततेचा आहे. म्हणून गणवेशामध्ये पांढरा रंग आला. दुसरी गोष्ट की चित्र काढायचं असेल आपल्याला तर आपल्याला एक कोरा कॅनव्हास लागतो, तो व्हाईट किंवा ऑफ व्हाईट रंगाचा लागतो, तरच आपल्या रंगाचे वेगवेगळ्या रंगसंगतीची चित्र त्याच्यावर उठून येतात. तसंच कल्पना करा की दास्तानगोने घातलेला पांढरा वेश हा त्याचा कॅनव्हास आहे. मूळ दास्तानगोई इतकी रंगीत आहे, इतक्या रंग रस भाव याने परिपूर्ण आहे की त्याच्यामध्ये तो
तो पांढरा गणवेश त्यांना एका कॅनव्हास सारखा मदत करतो, की आता या पांढऱ्या रंगाच्या गणवेशावर दास्तानमधले रंग, भाव, रस असे उभरून यावे, म्हणून हा त्याचा वेश. बाकी त्या वेशाला काही वेगळे संदर्भ नाहीत. दास्तानगोई जशी पर्शियातून आपल्या भारतात आली, जशी ती एक धारा आहे, तशी दुसरी धारा आहे, ते मानलं जातं इंडोनेशियन आणि बालीमधून आलेली एक धारा आहे. ती सांगीतिक दास्तान आहे, ती म्युझिकल दास्तान आहे. पर्शियामधून जी धारा आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं. ते म्हणजे जो गोष्ट सांगणारा असतो त्यानं कुठल्याही बाह्य साधनांची मदत घ्यायची नसते. म्हणजे त्याने विशेष प्रकारची रंगभूषा करायची नसते, विशेष प्रकारची वेशभूषा करायची नसते, कुठलंही वाद्य वापरायचं नसतं, कुठलंही नेपथ्य वापरायचं नसतं. त्याच्या आवाज आणि त्याच्या शरीरानं एक अशी प्रतिसृष्टी निर्माण करायची की ऐकणारा आपलं देहभान हरपून ऐकत राहायला पाहिजे. पण बाली आणि इंडोनेशियामधून जी धारा आलेली आहे तिथे हे नियम शिथिल केले गेलेले आहेत. तिथे वेगवेगळ्या रंगाची वस्त्र तुम्ही वापरू शकता, तुम्ही वाद्य वापरू शकता, पण तिथेही काही बंधन आहेत. ती म्हणजे तिथे तुम्हाला फार गद्य वापरता येत नाही. तिथं जवळपास 80% दास्तान गाऊन सादर करावी लागते. आणि पर्शियन मधून जी धारा आलेली आहे त्याच्यामध्ये आनुषंगिक मदत जिथे जिथे आपल्याला संगीत आणि काव्याची लागणार आहे तिथंच आपल्याला घ्यावी लागते. हे मुख्य फरक आहेत. धन्यवाद. आय थिंक जावडेकर साहेब बरेच वेळ वाट बघतायत. हो हो. जावडेकर साहेब. आपण संस्कृती संगमाबद्दल बोललात. आपण कीर्तनकारांचा एक ओझरता उल्लेख केला. तर आपल्याकडचं जे काय म्हणजे माझ्या मते कीर्तनामध्ये ही जी तुम्ही चारही या गोष्टी सांगितल्या, 4 घटक, ते सगळे आहेत. त्याच्यामध्ये गाणं आहे, त्याच्यामध्ये कथन आहे, हे सगळं आहे. तर या गोष्टींचा कुठे संगम म्हणजे कीर्तन आणि दास्तानगोई याचा कुठे एकमेकांशी संबंध आला का, संगम झाला का, आणि त्याचं काही तुम्ही सांगू शकाल का? आणि दुसरी गोष्ट अद्याप आपल्या कीर्तन, मी एकेका एकच प्रश्नाचं उत्तर देत जातो चालेल म्हणजे चालेल. सगळ्यांना हळूहळू कळेल. कीर्तन हा पूर्णपणे महाराष्ट्रातला कथनकला प्रकार आहे आणि दास्तानगोई हा उत्तरेतून म्हणजे मी तो महाराष्ट्रात आणला. अद्याप कीर्तनातले काही फॉर्म, काही एलिमेंट, काही घटक आणि दास्तानगोईतले काही घटक एकत्र करून बघण्याचा मी तरी प्रयत्न केलेला नाही. मात्र आता मी जी नवीन दास्तानगोई बांधतोय तर चित्रकथीतले काही घटक आणि दास्तानगोई मधले काही घटक एकत्र करण्याचा माझा प्रयत्न आहे. कीर्तन खूप वेगवेगळ्या धारेने आहे. नारदीय कीर्तन आहे, गाडगेबाबांचं कीर्तन वेगळं आहे, वारकरी कीर्तन वेगळं आहे. जशी त्याची त्याची म्हणून एक गुणवैशिष्ट्ये आहेत तशी दास्तानगोईची गुणवैशिष्ट्ये आहेत. पण या दोन्ही कथन कला प्रकाराचा संगम अद्याप झालेला नाही. मला पुढे जर एखादी कथा तशी मिळाली तर मी जरूर करून बघेन आणि हे कसं पुढे घडतंय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करेन. दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न असा की हे कलेच्या सादरीकरणाबद्दल आपण आता बोलला, पण कलेची जी कथा वस्तू आहे, आपल्याकडच्या कीर्तनाची जी कथा वस्तू आहे ती आपल्या म्हणजे कथा पुराणांमधली आहे, संत साहित्यामधली आहे वगैरे. ह्याचा आणि दास्तानगोईचा पुन्हा कथा वस्तू या दृष्टीने काही संगम झाला? नाही, कथा वस्तू म्हणूनही नाही झाला. कीर्तनातून प्रामुख्याने सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी या आध्यात्मिक आहेत किंवा पौराणिक आहेत. दास्तानगोईमध्ये मात्र असं काही बंधन नाही की तुम्ही ईश्वराचीच गोष्ट सांगायला पाहिजे असं काहीही बंधन नाही. तुम्ही आत्ताची एक उत्तम भयकथा सुद्धा दास्तानगोईमधून सांगू शकता. जसं कीर्तनाला एक विधिनाट्याची एक डूब आहे, एक विधीशी संबंधित आहे, एक ईश्वराशी किंवा आध्यात्मिकतेशी संबंधित जसा एक आपल्याकडे पार्श्व पडदा आहे तसा दास्तानगोईला नाही. दास्तानगोई निव्वळ आणि निव्वळ मनोरंजनासाठी म्हणूनच आहे. त्यातला आध्यात्मिक भाग कधीच विरून गेलेला आहे. पण काव्यात्म अनुभव मात्र आहे. आता मी कल्पना नाही करू शकत की एखादी भयकथा कीर्तनातून कशी सांगता येऊ शकेल. कदाचित सांगता येऊही शकेल. पण दास्तानगोई मात्र एका भयकथेची सहज होऊ शकते. पण अद्याप शैली, सादरीकरण आणि कथावस्तू म्हणूनही या दोन्ही फॉर्मचं एकत्रीकरण झालेलं नाही. कारण आत्ता दास्तानगोई महाराष्ट्रात 5 एक वर्षांपासून मी
खेळतो आहे. आता जसजसे नवे दास्तानगो निर्माण होत जातील तसतसे ते हे प्रयोग करून बघतील अशी अपेक्षा आहे. चंदू, धन्यवाद. चंदूचा नंबर त्यांना अजून काही आधी प्रश्न म्यूट काढ, सरांना म्यूट काढ. काढला म्यूट काढलाय हा. मी. सरांना ओके. अजून काही प्रश्न होते. होतंय का? जावडे, तुला विचारायचे काही? नाही, माझ्या प्रश्नांची उत्तरं छान दिली त्यांनी. ओके, थँक्यू. मला 2 प्रश्न आहेत अक्षय. हम्म. एक सर म्हणजे- मला बोल. हॅलो, हॅलो मनोहर मी बोलतोय. थांब जरा थांब, मी बोलतोय जरा. मनोहर थांब. मनोहर सर्वांनी थांबा. जरा शिस्तीत यावं म्हणजे बरं पडेल. तळाला एक हात वर करण्याचं यंत्र आहे बघा, एक बटन आहे बघा, ते सर्वांनी करावं. म्हणजे मनोहर पंत तुमच्याशी आम्ही पुढच्या स्टेपला तुमच्याकडे येतो. हा, चला चंदू. हा, माझे 2 प्रश्न असे ना की मूळ कथेमध्ये संगीत नसतं, कारण कथाकार कथा लिहिताना काही संगीत घालत नाही त्याच्यामध्ये, तर तो बरोबर. सादरीकरणाचा भाग येतो. मग सादरीकरणाचा जो करतो त्याचा तो अधिकार आहे, कुठलं संगीत वापरायचं, परिपोषक हो, त्या कथेत हो. राहील ते. पण हो, मूळ हो. कथेमध्ये संगीत असायलाच पाहिजे असं काही नाही. ओके, नाही. फर्स्ट. पण Second- ती जर दास्तान करायची असेल तर मात्र हा. त्याला संलग्न पाहिजे. दास्तानगोला मात्र ते करावं लागतं. आम्ही आता agree. ते दास्ताने रामजी मध्ये केलेलं आहे. केलेलं आहे. मूळ कथेमध्ये संगीत म्हणजे संगीत म्हणजे वाद्य संगीत नाही. मूळ कथेमध्ये काव्य उत्तम आहे. ती कथाच इतकी काव्यात्म अनुभव देणारी आहे. पण त्याचं सादरीकरण करायचं झालं तर आम्ही ते मूळ टेक्स्ट तोडलं आणि त्याच्यामध्ये तुकारामांचे जे मूळ कथेमध्ये अभंग नाहीत ते आम्ही गातो, घेतलेले. तरच त्याची दास्तान होते. पटलं, ते एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नाही, चंदू, कदाचित त्यांना म्हणायचं असेल की काव्य असं असलं पाहिजे की ती गेय असलं पाहिजे. म्हणजे त्याला कथेमध्ये संगीत काव्य येता येईल ना. नसतं, कथेतलं काव्य नसतं. कविता असली पाहिजे म्हणतो ना. नाही, कथेत कविता असलीच दास्ताने पाहिजे. रामजी मध्ये भावार्थ दीपिकेमधले काही चरण आहेत, दोन ठिकाणीच आलेले आहेत. पण त्याची दास्तानगोई करताना आविष्कारासाठी आम्ही त्याच्यामध्ये तुकाराम आणि ज्ञानोबांचे चरण अधिकचे गातो, वापरलेले आहेत. ते मूळ कथेमध्ये लिहिताना लेखकाने लिहिलेले नाहीत. नाही. चंदू, आता ऍज दुसरा अन प्रश्न. ऍडमिनिस्ट्रेटर एक काम कर, हे डीन साहेबांचं बंद करणं, म्यूट करणं. अरे नाही, माझा प्रॉब्लेम काय आहे, सगळेच म्यूट होतील, मी सगळ्यांना म्यूट करायला गेलो होतो. एक मिनिट मी करतो. हा हा, सॉरी अक्षय, दुसरा माझा प्रश्न, आपल्या चर्चेमध्ये हा विषय आला होता की ही जी कथा चालते ती अनेक रात्र चालणारी कथा होती आणि एका कथेतून दुसऱ्या कथेमध्ये जन्म देणारी होती. हो, असं काही आहे का, काही आवश्यकता त्याच्यामध्ये की त्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही एक स्वतंत्र कथा सुद्धा करू शकता. मूळ दास्तान अशी होती की ती कथेतून कथा. आता एक साधं तुम्ही लक्षात घ्या, विक्रम वेताळाची कथा सुद्धा अशीच आहे की एका आवर्तनातून दुसरं आवर्तन, दुसऱ्यातून तिसरं आवर्तन, तो पुन्हा जातो, पुन्हा तो वेताळ लटकलेला असतो, पुन्हा तो खाली काढतो, खांद्यावर घेतो, पुन्हा ते चालू होतं. पण त्याची एक स्वतंत्र कथा सुद्धा आपल्याला लक्षात येते. एक कथा सुद्धा आपण त्या बघू शकतो आणि त्या सलगही बघू शकतो. धन्यवाद. मनोहर पंत. हॅलो, हा सर. बोला. हा सर, म्हणजे आता वपूंचा विषय निघाला, तुम्हीच काढला तेंडुलकर सरांनी. सर म्हणजे मी वाचक तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, सगळ्यांपेक्षा. तर वपूंचं जे लिखाण होतं, म्हणजे जे के मालवणकर सगळ्यांना आठवतं की नाही? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कथा. हॅलो, हा, सगळे ऐकतायत, अगदी हा टक लावून ऐकतायत तुमचं. हा, मग माझं म्हणणं काय आहे की मी वाचक म्हणून माझा प्रश्न काय राहतो नेहमी, म्हणजे मी पुस्तकं शोधतो नेहमी, म्हणजे मी प्रत्येकाला मेसेज करतो की वपून सारखं लिखाण, म्हणजे आता वयाचं मी 36-37 मध्ये आहे, की वपून मी किती जरी पुस्तकं वाचले नवीन म्हणजे 2025, 26, 24 कुठलं जरी ऍडिशन मिळालं, वपून जवळ मी थांबतो.
की वपूंचं जे लेखन होतं त्याला कुठंतरी बोधकथा असेल, त्याचा मतितार्थ जो होता का शेवटी तो खूप मोठा निघत होता. असं लेखन आता कुठं वाचायला मिळतच नाही. माझ्या मते आपण मी तुम्हाला दास्तान गोई चर्चा तुमच्या करतो. प्रश्नाचं एक उत्तर देईन. तुम्ही लेखकाबद्दल बोलताय. ओके. वपूंची स्वतःची एक खास शैली होती. पण तुम्ही जर प्रकाश नारायण संत नावाचे लेखक आपल्याकडे वाचले तर त्यांची विशेष तुम्हाला आवडतील अशी पुस्तकं आहेत. तुम्हाला मी अजून एक कथाकार सांगतो, श्रीदा पानवलकर, ज्यांची आत्ता जन्मशताब्दी चालू आहे. तर फार उत्तम लिहायचे श्रीदा पानवलकर. दुसरे सर, मला लेखक आपले होते भाऊ पाध्ये, ज्यांची आत्ता त्यांच्याबरोबरच जन्मशताब्दी चालू आहे. तर या कथालेखकांची स्वतंत्र वैशिष्ट्य आहेत. मी अजून एक नाव तुम्हाला सांगेन, जी.ए. कुलकर्णी, गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, आपल्या मराठीतला एक अत्यंत शिखरस्थ लेखक. तुम्ही या सगळ्या लेखकांची काय म्हणूया कथा वाचून काढा. मला मान्य आहे की तुम्हाला वपू अधिक जवळचे आहेत, पण तुम्हाला जो आनंद वपू देतात त्याच्या कैक पटीनं आनंद हे सगळे लेखक देऊ शकतील. मी तुम्हाला व्यंकटेश माडगुळकरांच्या माणदेशी माणसातल्या कथा सुचवेन. मी तुम्हाला पुभा भावेंच्या कथा सुचवेन. फार कथालेखक म्हणून आपल्याकडे घट्ट पकड असणारे हे सगळे लेखक होते. हॅलो, हा सर, मला त्याच्या नाही, हॅलो. मनोहर पंत, आपण विषयापासून दूर चाललो. मूळ दास्तान गोईवर आपण चर्चा करतो. आपण वपूंच्या कथांवर चर्चा करत नाही आहोत. त्यांनी सांगितलं की कुठलीही कथा दास्तान गोई होण्यासाठी ती युद्ध लोकात सांगण्यासारखी, नंतर त्यात द्वंद्व, त्यात गाणं, असं त्यांनी मगाशी 4 ते त्याचे गुण सांगितले. आणि ती कोणाचीही होऊ शकेल. आपण संशोधन करून त्याच्यात अक्षय शिंपी साहेबांना आपण सुचवू पण शकू की शिंपी साहेब तुम्ही यांची कथा वाचा, अशी होईल. कळलं की नाही? मला ते पर्शियन शब्द विसरायला झाले, पण त्यांच्या आणि त्यात जादुई गोष्टी असल्या पाहिजेत. तिलिस्म. ते तिलिस्म म्हणजे आपण वपूंच्या कथांची चर्चा करत नाही आहोत. ओके. मुकुंद कर्णिक, आपण आपले मत व्यक्त करावे. नमस्कार. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय? हो. ओके. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण म्हणालात की पर्शियामधून आपल्याकडे ही दास्तानगोई आली वगैरे, पण मग लव आणि कुश या दोघांनी जे रामचरित्र हे सादर केलं त्याला दास्तानगोई म्हणता येईल का नाही? आणि जर असेल तर मग हा प्रकार आपल्याकडे वाल्मिकी ऋषींनी त्रेतायुगापासून आणला हे असं म्हणता येईल, नाही का? आणि अगदीच. दुसरं असं, एका अर्थाने हो, लव आणि या, कुशानं रामाला त्याच्याच आयुष्याची कथा ऐकवणे हा आपल्या भारतातल्या काय म्हणूया दास्तानगोईचाच एक कथन कला प्रकाराचाच एक भाग होता. पण लक्षात घ्या, रामायण हे श्लोकबद्ध आहे. ती प्रामुख्याने कविता आहे ओके. आणि ती पण गाऊनच दाखवली जाते. ती ऐकवली जात ओके. नाही. ती आपण श्रवण करतो. जशा वेदांमधल्या ऋचा आपण श्राव्य करतो, कथाही आपण श्रवणच करतो. पण रामायण कुशलव रामायण गाती असं म्हटलंय. त्यामुळे ती प्रामुख्याने काव्य कविता आहे. त्या कथा काव्य असं आपण म्हणू शकतो. ते काव्यातून सांगितलेली कथा आहे ती. पण दास्तानगोईमध्ये काव्य आणि पद्य आणि गद्य असं एकमेकांबरोबर हातात हात घालून चालतात. कोणी कोणावर वरचढ होत नाही. हा मुख्य फरक आहे. पण कुशलवाने ते गोष्ट रामालाच ऐकवतायत, त्यामुळे एका अर्थानं ती भारतीय दास्तान आहेच. कर्णिक नावं साहेबांचाच वेगवेगळी आहेत. प्रश्न जरा पुढे नेऊन विचारतो. आपले जे संगीत नाटकाच्या, पौराणिक संगीत नाटकांच्या ज्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही म्हणतात त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यात गद्य आहे, पद्य आहे, युद्ध आहे, त्या बरोबर. चमत्कार पण आहेत. तर एखाद्या पौराणिक नाटकाची जर गोष्ट सांगितली एखाद्या आणि चांगलं असं ऍक्टिंग करून एकपात्री सौभद्रासारखी, तर ती दास्तान गोईची, मराठीतली दास्तान गोई सारखं होणार नाही का? पण मराठीमध्ये तशी दास्तान त्याची करावी लागेल.
संगीत सौभद्र नाटक आहे. त्यात एक दिग्दर्शक आहे, त्यात करणारी वेगवेगळी पात्र करणारी नाही वेगवेगळी नाही, नटमंडळी आहे. एकपात्री संगीत, एकपात्री संगीत एकपात्री, सोबत. पण त्यात मग वर्णनं आणावी लागतील. कारण दास्तानगो जो असतो तो निवेदकही असतो आणि तो पात्रही होतो. हो हो हो. तो 100 म्हणजे पूर्ण वेळ 100% अभिनय नाही करत. तो अभिनय आणि कथा हातात हात घालून नेतो. तो फक्त अभिनय करत नाही, तो निवेदकही होतो, तो पुन्हा पात्रही होतो, पुन्हा निवेदकही होतो, पुन्हा पात्रही होतो. सौभद्रची कथा अशा पद्धतीनं जर लिहिली गेली आणि सांगणारा एक माणूस असेल तर नक्की होईल दास्तानगोई. फार उत्तम कथा आहे सौभद्राची. हा, त्यात सगळं काही आहे. आणि सुदाम, त्यात दास्तानगोईचे गुण आहेत, रज्म, बज्म, अय्यारी आणि तिलिस्म, 4ही घटक आहेत. हा म्हणून फक्त ते तेच. तसं लिहिलं पाहिजे आणि करणाऱ्यानं हे भान राखलं पाहिजे की आपल्याला फक्त अभिनयच करायचा नाही आणि फक्त वर्णनच करायची नाही, तर आपल्याला दोन्हीचा तोल एकच सावरत नेला पाहिजे आणि हो. अर्थात त्याला गाता आलं पाहिजे, अर्थात त्यात काव्य असलं पाहिजे. सुदाम पाटील साहेब, आपण प्रकट पण व्हावं आणि प्रश्न विचारावेत. हा, अ, हॅलो, हा, सुदाम पाटील, बोलतोय. प्रकट व्हा. प्रकट व्हायला मला अवघड दिसतंय कुठेतरी ओके, मला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, हा, विचारा. अक्षय शिंपीजी, नमस्कार आपण सर. जे अगदी जीव तोडून तुमचे हावभाव पाहता, तुम्ही या दास्ताने गोईमध्ये फार डीप डाईव्ह झालेले आहात असं दिसतंय. तुम्ही ही शुद्ध तुपातली संहिता कोणी तयार केली दास्तानगोईची, एवढे नियम बियम लावून? दुसरा माझा ही अनेक प्रश्न, दास्तानगोंनी तयार केली त्याला सोडून त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न असा आहे, सर एक मिनिट, हा, की आमची जी तिजनबाई होती, तिजनबाई, तिची पांडवानी होती बघा, पंडवानी सादर पांडवानी. करायच्या तिच्या, मी हा, पाहिलंय तर विद्यार्थी असताना ती पंडवानी. ती दास्तानगोई होईल का? हो, ती आपल्या या भारतीय दास्तांचेच वेगवेगळी रूप आहेत. पंडवानी घ्या, कीर्तन घ्या, पण त्याची वैशिष्ट्य आहेत. पंडवानीमध्ये जर तीजनबाईच्या हातात असलेलं वाद्य नसेल तर त्याला पंडवानी म्हणता येत नाही. पंडवानी म्हणजे 5 पांडवांपैकी कोणाची तरी किंवा 5ही पांडवांचीच गोष्ट लागते. तिथे तुम्ही रामकथा नाही आणू शकत. रामकथेचे संदर्भ विषयाच्या अनुषंगाने आणू शकता, पण प्रामुख्याने नायक म्हणून जो असतो तो 5 पांडवांपैकी कोणीतरी एक किंवा 5 पांडवच लागतात. त्याच्यानंतर जे तर मागे वादक पंडवानीमध्ये बसलेले असतात ते सुद्धा लागतात. ते नसतील ओके, तर त्या पंडवानीचा एक आकृतीबंध म्हणून उभा राहत नाही. जसं कीर्तनकार गाडगेबाबा नुसत्या त्या गारगोट्या घेऊन वाजवून ठीक कीर्तन आहे, सादर करायचे, ठीक आहे, तो ठीक आहे, ठीक आहे, ठीक कीर्तनाचा आहे, एक ठीक नवा आहे, ठीक आहे, ठीक कथनकारा आहे, नो प्रॉब्लेम. नाही नाही लक्षात नाही, आलं. सर माझं उत्तर हा. पूर्ण होऊ द्या. तर कीर्तनाचा आमचे तो एक नवा फॉर्म आला. तर या आपण याला मिश्र पांडव, मिश्र म्हणू ना, मिश्र दास्तानगोई. हो हो हो, मिश्र दास्तानगोई अगदीच आपण म्हणू शकतो. हो, आणि ही संहिता कोणी तयार केली तर दास्तानगोईची, तर अनेक दास्तानगो याच्यामध्ये लेखक म्हणून, आणि त्याच्यात फार एक छान गंमत आहे. 2 दास्तानगो होते ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं नवल किशोर प्रेसने, की तुम्ही हे डॉक्युमेंट करायचं, तुम्ही हे लिहून काढायचं. आणि झालं असं की ते दोघं होते एकमेकांचे प्रतिस्पर्धी. त्यामुळे हम्म. एकच एक प्रसंग घेऊन एकानं वेगळ्या पद्धतीने लिहिला आणि दुसऱ्यानं दुसऱ्या पद्धतीने लिहिला. कारण त्या दोघांमध्ये एक स्पर्धा होती ना, एक ईर्ष्या होती. आणि पण प्रकाशक जे होते नवल किशोर प्रेस, त्यांनी दोघांचंही एकत्र करून पब्लिश केलं. त्यामुळे असे अंबा प्रसाद रसा, त्याच्यानंतर एक एजाज महम्मद म्हणून होते ते, आणि असे अनेक दास्तानगो यांनी एकत्र म्हणजे लेण्या कोरणारी माणसं कशी, की स्वतःचं शरीर टाकून दिलं की मुलगा ते काम पुढे करायचा, मुलानं शरीर टाकून दिलं की नातू ते काम पुढे करायचा. अशा पद्धतीने अनेक दास्तानगोंनी एकत्र येऊन ती संहिता तयार केली आहे. आणि यात जसा त्या दास्तानगोंनी त्यांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे, त्याहूनही कैक पटीनं आपल्याला श्रेय दिलं पाहिजे नवल किशोर प्रेसला. कारण त्यांनी 10 वर्ष नेटानं वेगवेगळ्या दास्तानगोंना गाठून हे सगळं लिहून घेतलं आणि 46,000 पानं सिद्ध केली. आज भारतातली कुठलीही प्रकाशन संस्था अशा पद्धतीने काम करायला तयार होणार नाही. हे काम त्यांनी त्यावेळेला साधनांची अत्यंत अनुपलब्धता असताना, भारतावर ब्रिटिशांचं राज्य असताना, त्यांचा अत्यंत काटेकोर सगळा नजरबंदी त्यांची असताना त्यांनी हे केलेलं काम आहे. त्यामुळे सलाम नवल किशोर प्रेस.
कामाक्षीताई, तुम्ही हा. मगाशी हात वर केला होता. कामाक्षीताई, ऍक्च्युली थोडक्यात बरीच उत्तरं मिळालेत. फक्त मला एक सांगायचं होतं की एक कीर्तनकारांच्या ग्रुपला एक पांडुरंग सुदामे म्हणून होते, ज्यांनी ब्रेस्टफिडिंग वर अशा तऱ्हेने गोष्ट सांगता सांगता गाणं कसं म्हणायचं आणि तुमच्या कीर्तनामध्ये ते कसं घ्यायचं असं मी झालेलं बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कदाचित रामकृष्ण हेच सगळे बाळ असताना त्यांचंच ब्रेस्टफिडिंग बद्दल सांगणं त्यांनी केलं होतं. पण तशा तऱ्हेने लोकांनी केलेला आहे प्रयोग. होय होय पण होय त्याला अगदीच मला अगदी. माहिती नव्हतं त्यावेळेला याला दास्तानगोई म्हणतात म्हणून. नाही नाही, दास्तानगोई म्हणजे भारतातल्या सगळ्या, आपल्या जगभरातल्या जेवढ्या सगळ्या ललित कला आहेत त्या सगळ्यांचंच प्राणतत्व गोष्ट सांगणं आहे. त्यामुळे एका अर्थाने सगळ्याच दास्तानगोई आहेत. आता जसं भारतामध्ये कर्नाटकी म्युझिक आणि उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत, पण दोघं काय करतात तर गातातच. फक्त काही शैलीमधले फरक वेगवेगळे आहेत, हवामानानुसार आणि भौगोलिक प्रदेशानुसार आणि घराण्यांनुसार झालेले फरक आहेत. पण ते काय म्हणतात की जगभरातलं सगळंच संगीत कर्नाटकी संगीत आहे, कारण तुम्ही ते ऐकताच. पण आहे तर संगीतच ना. प्रदेशांनुसार फक्त नावं वेगवेगळी गेलेली आहेत, आणि अर्थात फक्त नावं नाही तर प्रत्येक शैलीचा आपला आपला एक नीट बैठकीचा सगळा आकृतीबंधाचा भागही त्याच्यामध्ये आहे. कर्णिक साहेब, आधीपासूनचा हो. तोच हात वर आहे का परत नव्याने वर आहे? आधीपासूनचाच होता खरं म्हणजे, पण त्यामध्ये तुम्ही मध्ये आलात त्यामुळे तो हात मागे घेतलाय मी आणि पुन्हा नव्याने केला. ओके. अ, मोहन देश साहेब, मी मी बोलू का? मोहन हो हो देश. सर. हा. हॅलो. तेंडुलकर, मोहन देश जरा सर मला आहेत माझे कंटिन्यू करू अत्यंत द्या. आवडते कवी आणि लेखक आहेत. ते आहेत माझ्या सत्राला, हे बघून मला खूप आनंद झाला. सलाम. सलाम सलाम सलाम. मला अश्विन, तुला असं विचारायचं होतं म्हणजे की नाही तर तुझं जे काही विवेचन होतं ते अतिशय प्रगल्भ होतं. अनेक गोष्टी खरं म्हणजे स्पष्ट झाल्या, मला माहिती नव्हत्या. मला असं वाटतं की या कथाकारांनी, दास्तानगोईंनी धर्मापासून म्हणजे इस्लाम पासून डिसिसिव्ह ब्रेक घेतला, म्हणजे कथाकथनाच्या संदर्भातला. धर्मापासून आणि त्या मुल्ला मौलवींच्या अतिशय कठोर अशा नियमांपासून बरोबर. आणि बंधनांपासून मुक्ती हो या दास्तानगोईंनी मिळवली असं म्हणता येईल. सुफी होय होय हो, पंथामध्ये अगदी अगदी सर. मी तुम्हाला फक्त एक गोष्ट ऍड करतो. मी तुम्हाला म्हंटल मगाशी की जामा मशिदीच्या प्रांगणात रात्री ही दास्तानगोई व्हायची. अनेक दास्तानगो त्या दास्तानगोई कथन करताना मुल्ला मौलवींची टर उडवायचे. भर मशिदीत व्हायचं बरं का सर हे. 5 वेळची नमाज अदा झाली आणि स्वतः मुल्ला मौलवी देखील त्या बैठकीला बसून आपल्यावर विनोद करवून घ्यायचे आणि हसायचे. एवढं निर्विष वातावरण होतं. याचा याचा अर्थ एवढं. याचा अर्थ हं. असा असा सॉरी मी मध्ये नाही असाही नाही. हा. याचा याचा अर्थ असाही असतो, होऊ शकेल की धर्माचे सत्ताधारी हे ज्या ज्या ठिकाणी प्रचंड सत्तेवरती होते तिथे त्यांनी सुफी पंथाला विरोध केला. अनेक संत सुफी संतांना खूप त्यांचा छळ पण केला. दास्तानगोईंचा छळ झाला का असा एक प्रश्न होता पहिला. दुसरं असं की कथाकथन ही जी संस्कृती जे अनेक देशांमध्ये ही फिरते आहे आजही. आज ती मराठीमध्ये पण दिसते तुझ्या रूपाने. तर एक महत्वाची गोष्ट मला असं म्हणायचं आहे की देशोदेशीच्या कथन शैलीमध्ये आणि कथन संस्कृतीमध्ये हे प्रवाही झाल्यामुळे खूप भर पडली असं मला वाटतं. ही संस्कृती जास्तीत जास्त समृद्ध झाली असणार असं मला वाटतं. हो तसं काही हो. आपल्याला दाखले देता येतील का? झाला माझा हो, प्रश्न. आपल्याला दाखले देता येतील. एकतर दास्तानगोईच की अनेक दास्तानगोंनी धर्म जे निषिद्ध मानतो, उदाहरणार्थ शराब पिणे, उदाहरणार्थ समलैंगिक संबंध ठेवणे, उदाहरणार्थ संगीत वर्ज्य, तर अनेक दास्तानगोई मधल्या म्हणजे त्यातल्या अनेक भागांमधली पात्र हे सगळं करतात. म्हणजे
जसा एक राजा आपल्या आवडत्या स्त्रीला प्राप्त करण्यासाठी किंवा आवडत्या दासीला प्राप्त करण्यासाठी जसं युद्ध करतो, तसंच तो आपल्या आवडत्या पुरुषासाठी सुद्धा युद्ध करतो. जशी एक पुढे पुढे जादूगार स्त्री आपल्याला आवडलेल्या पुरुषासाठी एक मोहमाया जाल उभी करते, तशीच ती आपल्या आवडलेल्या सखी, दासी किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा तशीच मोहमाया जाल उभी करते. त्याच्यानंतर दास्तानगोंचा छळ झाला का असा तुमचा एक प्रश्न होता. तर दास्तानगोंचा छळ झाला नाही, कारण एकतर त्या अकबरानं राजाश्रय मिळवून दिलेला होता, त्यामुळे ते सगळे सुखेनैव होते. पण इंग्रजांच्या विरोधात जे 1857चं बंड झालं, त्यानं दिल्लीचा चेहरा मोहरा मात्र खूप बदलला. लखनौचा चेहरा मोहरा बदलला. त्याच्यामुळे या सगळ्या संस्थानिकांच्या सगळ्या आधिपत्याखाली असलेल्या आणि आशीर्वादाखाली असलेल्या दास्तानगोंना त्यांना मिळणारा पगार बंद झाला. त्यामुळे त्यांना पोटापाण्यासाठी गोष्टी ऐकवणे यासारखं दुसरं काहीच करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग ते रामपूरला निघून गेले, वेगळ्या संस्थानिकांचे आश्रय घेते झाले. तर हाच एक मात्र मोठा हे घडलं. पण तुलनेने जसा सुधारकांना छळाला सामोरं जावं लागलं, विचारवंतांना छळाला सामोरं जावं लागलं, त्या तुलनेने कथा सांगणाऱ्याला तेव्हा फार काही छळाला सामोरं जावं लागलेलं दिसत नाही. मात्र आता आणि जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये सत्य कथेतून सांगणाऱ्या दास्तानगोला मात्र छळाला सामोरं जावं लागलेलं आपल्याला दिसतं. कारण तो सत्य सांगतो, तो सलोख्याचा काय म्हणूया विचार मांडतो, तो युद्धविरोधात बोलतो, तो कुठल्याही हुकुमशहाच्या विरोधात बोलतो. त्यामुळे अशा कथाकाराला, लिहिणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला दोघांनाही छळाला सामोरं जावं लागलेलं दिसलेलं आहे. दुसरी गोष्ट की आज भारतामध्ये जे आपल्याला वातावरण दिसतंय एका अघोषित आणीबाणीसारखं, त्याच्यात जर मी उद्या एखादी अशी दास्तान केली तर मलाही उद्या अशा प्रकारच्या बंदीला सामोरं जावं लागू शकेल. कदाचित मी आत्ता जी नवी दास्तान बांधतोय ती एक शृंगारिक दास्तान आहे. पण त्याच्यामध्ये फक्त शृंगार नाही, त्याच्यामधून स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधांवर केलेलं एक अत्यंत गंभीर विधान आहे. उद्या जर जी दास्तानगोई जर मी आता एप्रिल महिन्यापासून सुरू करणार आहे, ती जर कोणाला आक्षेपार्ह वाटली तर उद्या मला त्या प्रकारच्या छळाला सामोरं जावं लागू शकतं. मी या अनुषंगाने सांगतो, त्याला छळ म्हणता येणार नाही, पण दास्ताने रामजीचे 2 प्रयोग असे होते ज्या वेळेला माझ्यावर संस्कृती रक्षकांनी बंदी आणलेली होती. पैकी एक कोल्हापूरला झालेला प्रयोग. कोल्हापुरात असा प्रकार घडावा हे माझ्यासाठी धक्कादायक होतं की माझ्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी काही लोकांनी एकत्रपणे पोलिसांना निवेदन दिलं होतं आणि सांगितलं होतं मुसलमानी कपड्यांमध्ये हे 2 दास्तानगो रामाची गोष्ट सांगू शकत नाहीत. म्हटलं त्यांना प्रयोगाला बोलवा, ही रामाची गोष्ट नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा की हा मुसलमानी वेश नाही, हा दास्तानगोंचा गणवेश आहे. जसा कीर्तनकारांचा आहे, जसा गोंधळ्यांचा आहे, तसा हा दास्तानगोंचा गणवेश आहे. ते प्रयोगाला आले, पण प्रयोग संपल्यानंतर आम्हाला अजिबात न भेटता निघून गेले. दुसरा अनुभव 50व्या प्रयोगाचा मुंबईतला. माझ्या सहकलावंताला धमक्या आल्या होत्या की यशवंत नाट्य मंदिर माटुंगामध्ये जर तुम्ही हा प्रयोग केला आणि या कपड्यांमध्ये केला तर आम्ही सशस्त्र बंद पाडू हा प्रयोग. तर आम्ही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली होती आणि प्रत्यक्ष ती व्यक्ती काही आलेली नाही, पण आम्ही पोलीस संरक्षणात मात्र 50वा प्रयोग केलेला होता. माझ्या मते सहिष्णुता ह्याच्याप्रमाणे कुठल्याही कलाविष्काराचं बंद पाडणे, चालू ठेवणे चालू राहणार आयुष्यभर आणि प्रत्येक अगदीच. राजवटीत ते चालू राहणार. आणि मला वाटतं की कथाकारांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्याला निर्भय होऊन आपल्याला फटके खावे लागतील याची तयारी ठेवून आपली गोष्ट मांडण्याची एक मनोभूमिका आणि तयारी ठेवावी लागेल. पण तुम्ही सांगितलेली गोष्ट म्हणजे खरोखरच कौतुकास्पद की मुल्ला आणि हे सगळे स्वतःवरच्या टीका ऐकून विनोदांना ते एन्जॉय मजा करायचे, करायचं, ते एन्जॉय हसायचे. करायचे. आणि हा, हे इतकं निर्विष वातावरण या देशात राजवट म्हणजे राजेशाही असताना सुद्धा होतं सर, होतं हे हे आपल्याला कौतुकास्पद. ठामपणे सांगावं लागेल इथे. बरोबर. कर्णिक साहेब परत. हा हो, कर्णिक मला साहेब. विचारायचं आहे. 1-2 प्रश्न माझे होते, पण आता वेळ आहे की नाही माहिती नाही तेवढा. नाही, आहे पण एक वेळ, आपण विचारतो. बोलू शकतो. वेळ आहे 15 मिनिटं आहेत. अक्षय साहेब, मी एक तुमची मुलाखत युट्यूबवर बघितली होती.
त्याच्यामध्ये तुम्ही असा उल्लेख केला होता की मोकाशींच्या कथेला जोड म्हणून रामजीचा मुलगा देवळात गातो अशी कल्पना हो रामजी करत असतो. हा भाग आपल्याला दास्तानेमध्ये घालायचा होता. आणि दुसरं अरविंद गोखलेंचं फुलेची झाली भ्रमर हिची दास्तानगोरी करायचा विचार तुम्ही व्यक्त केला होता. तर हो असे काही गेले का तुम्ही केले प्रयोग का हो आणि केले त्याच्यावरती केले आणि ते वाचक लोक पार त्याची फसले. केले आणि ते पार फसले. असं ते मी- ते मी- ते फसलेले प्रयोग होते, त्याच्यामुळे ते नाही, आम्ही आता शहाणपणाने फसण्याची वगळलो. कारणं फसण्याची कारणं थोडक्यात हो, त्याचं प्रामुख्याने कारण हे की आम्ही फुलेची झाली भ्रमर पुण्यातल्या एका प्रयोगाला मध्यांतर घेऊन सादर केलं, पण त्यामुळे दास्ताने रामजीचा परिणाम उणावला. आणि म्हणजे आम्हालाही ते करताना कळत होतं की आधी ती दास्तान बघून ज्या मानसिकतेत प्रेक्षक गेलेले असतात ते खाली त्यांची आलं. मानसिकता आम्हीच तोडली. आणि दुसरा मुद्दा असा की ज्या उंचीला आता आमोद सुनास आले आहे तेवढ्या उंचीची फुलेची झाली भ्रमर नाही, हे आम्हाला करून बघितल्यानंतर कळलं. त्यामुळे ते प्रयोग फार फसले होते. ते करून पाहिले पण ते फसले. कोण आहे नाडकर्णी मॅडम, प्लीज आपलं बंद ठेवा हो. तुम्हाला मी फोन करून पण सांगितलं. धीरज चौधरी, धीरज चौधरी हो सर. बोला. शक्य हॅलो, होत माझा शक्य आवाज येतोय? हा शक्य येतोय सर. असल्यास प्रकट पण व्हा, ते जास्त हो आनंददायी. सर, हो. हा, धन्यवाद धन्यवाद. बोला ओके 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 सर. बोला. हा. तर सर, माझा ऍक्च्युली हा प्रश्न होता अक्षय सरांना, की मी मधल्या काळामध्ये एक स्टोरी टेलर नावाचा मूवी बघितला. परेश रावल यांचा तो मूवी आहे. तर आपण असं म्हणजे काही संदर्भ जोडू शकतो का? म्हणजे दास्तानगोई आणि स्टोरी टेलर जे प्रथा होती त्याच्यामध्ये काही संदर्भ येतात का? म्हणजे हो, जोडलेले आहे. आहेत का? एकाच कथनाचीच ही वेगवेगळी रूपं आहेत. दास्तानगोई म्हणजे एक किंवा दोन माणसं वज्रासनात बसून तुम्हाला गोष्ट ऐकवतात. चित्रपट तुम्ही बघता, तिथे अनेक वेगवेगळी विभाग असतात. दिग्दर्शक असतो, सिनेमॅटोग्राफर असतो, नट असतात, अनेक एडिटर असतो. तर कथेचं ते सादर करण्याची ती वेगळी शैली, दास्तानगोई वेगळी शैली. आणि ती स्टोरी टेलर म्हणजे एका कथा सांगणाऱ्याचीच गोष्ट. ओके ओके. त्यामुळे ती ऍक्च्युली मी हा, सांगण्याचीच वेगवेगळी रूपं आहेत. राईट राईट. मी असं ऐकलं होतं की ते बेंगॉली एक ट्रॅडिशन होती, गोल्बो बोलिये नावाची, म्हणजे स्टोरी टेलरची ट्रॅडिशन. होय होय म्हणून होय मला होय थोडं ते क्युरियोसिटी. होय 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 अशी ठीक आहे राजस्थानामध्ये ठीक पण आहे. फार छान मी तुम्हाला दोन आपल्याकडची उदाहरणं सांगतो. एक राजस्थानातली कावड कथा नावाचं एक हे आहे. ते चौकटीत समोर बसून ते दाराच्या चौकटीत उभं राहतात आणि दारातून तुम्हाला गोष्ट सांगतात किंवा खिडकीतून, पण त्याला ती लागते आणि त्याला ते कवाड ओके. कावड या अर्थानं ते फार गोड. आणि आपल्या खानदेशामध्ये फार अशी एक आता ती मग सुरुवातीला म्हटलं होतं गठुडी नावाची एक गोष्ट शैली होती. ती आता अस्तंगत झालेली आहे. व्हायचं काय, पूर्वीच्या काळी घरात कोणाचा मृत्यू झाला तर माणसं जमेपर्यंत सकाळ उजाडायची, कारण दळणवळणाची साधनं फार कमी होती. त्यामुळे निरोप जायचे, मग माणसं बरोबर. तिथून निघायची, ती अंत्यसंस्कार. तर या कालावधीत रात्र कशी घालवायची, तर वेशीबाहेर राहणाऱ्या एका माणसाला, जो बहुधा खालच्या जातीतला असेल, जो लोअर कास्ट असेल, जो लोअर इकॉनॉमिक क्लास मधला असेल, त्याला बोलवलं जायचं. त्यावेळेला त्याला घरात प्रवेश असायचा आणि तो आपल्या खांद्यावर एक गाठोडं घेऊन यायचा. हे गाठोडं कसलं असे, तर कसलंही असे, ते कपड्यांचं बोचकं असे, चिंध्यांचं बोचकं असे, रद्दी गोष्टी असत त्याच्यामध्ये, भंगार असे, पण ते गाठोडं असे. आणि मृतदेहाच्या डोळ्यासमोर ते गाठोडं ठेवलं जाईल आणि रात्रभर त्याचे नातेवाईक जमेस्तोवर तो एकच एक गोष्ट रंगवत जाईल. ही गोष्ट कसलीही असे, म्हणजे त्यात विनोदी होत असत, त्याच्यामध्ये सगळं असे, पण तो गोष्ट सांगणारा गठुडा कसाही कुठूनही कुठेही फट काढून मृत्यूचे संदर्भ त्यात आणत असे.
की ओके. जेणेकरून त्याचा आध्यात्मिक अर्थ हा की हा या जीवाचा प्रवास आज रात्री व्यवस्थित होवो. आणि जेव्हा सगळी माणसं सकाळी जमत तेव्हा त्याला मुठभर काय पायलीभर धान्य दिलं जाई, काही चवली पावली आणेली त्याच्या आधेली त्याच्या हातावर टेकवली जात असे आणि त्याला रवाना केलं जात असे. ही गठुडी नावाचा कथन कला प्रकार आपल्या खानदेशामध्ये एकेकाळी अस्तित्वात होता. आज तो अस्तंगत झालेला आहे. आणि दुर्दैवाने आपल्याकडे गठुडीचं काहीही दस्तऐवजीकरण नाही, की काय पद्धतीच्या गोष्टी असत, तो सांगणारा कसा बसत असे, तो गाठोड्यात काय उघडत असे का, तो त्याचं बोलणं कसं, काही आपल्याकडे आता त्याचे पुरावे नाहीत. फक्त हे व्हायचं एवढंच आहे. झूम युजर आपलं नाव सांगावं. निश्चित हे आपलं नाव नाहीये. हॅलो, नसल्यास परत सुदाम पाटील साहेब. अरे चंदू, मला हॅलो. वाटलं यू आर ओके. चंदू पाटणकर बऱ्याच बोलू का? वेळापासून. हॅलो. हॅलो सर, बोलू नमस्कार. का? नमस्कार सर सर, बोला. नमस्कार. हा नमस्कार. झूम युजर, आपण हा, आपलं मी हे नाव सांगावं. सर नाव मी घ्या. गणेश तरतरे आहे. हा, ओ गणेश तरतरे सर, अरे वा. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. याच्यामध्ये कल्याणकर आले, चित्रकथेचे काही कल्याणकर. संदर्भ दिलेत तुम्ही. हा. तुम्ही चित्रकथेचे काही संदर्भ दिलेत. तर त्या संदर्भाने किंवा चित्रकथेच्या अनुषंगाने तुम्ही काही प्रयोग करायचे म्हणालात. हो. बरोबर. तर हे दास्ताने तुम्ही जो काही प्रयोग करतात, हा जो काही ट्रेडिशन आहे, त्या ट्रेडिशन थोडंसं डिस्टर्ब होईल असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे मला असं वाटतं की दास्तान दास्तान म्हणूनच तुम्ही करावे. हे माझं हो, मत आहे खऱ्या पण अर्थाने. मला चित्रकथेतल्या फक्त चित्रांचे काही संदर्भ वापरून बघता येतील का, असा मी एक प्रयोग करून बघणार आहे. ते हं. फसलं तर आम्ही ती चित्र काढू. पण आत्ता मी जी नवीन दास्तान करतोय त्याच्यामध्ये मात्र वसंत सरवटेंनी काढलेली उत्तम चित्र आहेत त्या पुस्तकामध्ये. आणि सरवटेंना सलामी म्हणून, आणि दुसरी गोष्ट की समजा मी त्या चित्रकथेचा तो घटक वापरला दास्तानमध्ये, तर काय होईल ते करून बघितल्याशिवाय कळणार नाही. कारण शेवटी ती परफॉर्मिंग आर्ट आहे. ती करून बघितल्यानंतरच मला कळेल की हे फसतंय की हे योग्य त्या कथेबरोबर जातंय. तर मला कारण काही प्रयोग असे करून अ, बघेन, नसल्यास ते मी हटवेन त्यातून. चित्राच्या आधाराने कथन करण्याच्या परंपरा संपूर्ण देशात आहेत. चित्रकथी. बरोबर. त्याच्यामध्ये पटचित्र आहेत, त्या कथा हो. बरोबर हो, तुम्हाला हो. सांगता हो, येतात. हो. हो. चित्रकथी हा महाराष्ट्रातला प्रकार आहे आणि तसाच आंध्र आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर पण तसाच एक प्रकार आहे. प्रकार आहे. ज्याला बरोबर. आपण ढकलवारांच्या मातंग कथा सांगणारी एक परंपरा अगदी, आहे. अगदी. ते चित्र आणि त्या चित्र ती हे करत जातात. पण सर, हं, दास्तानगोईमध्ये जेव्हा अकबरानं ती आपल्या चित्रकारांकरवी चित्र काढून घेतली, हं. तेव्हा तो असं करायचा, दास्तानगोईतल्या एका किश्श्याचं पोर्ट्रेट, असं लांबलचक पोर्ट्रेट तो समोर ठेवत असे. दास्तानगो त्या चित्राच्या मागे उभा राहत असे आणि तो जो चित्रातला किस्सा आहे तो रात्रभर रंगवत नेत असे. म्हणजे चित्रकथी हे असं पण आहे. त्यामुळे चित्रांचा संदर्भ अकबरापासून दास्तानगोईशी जोडला गेलेला आहे. म्हणूनच मला तो प्रयोग करून बघण्याची इच्छा आहे, की आत्ता मी जर ती चित्र वापरली, जी कथेतलीच आहे, कथा पुढे नेणारी आहे, तर काय होईल? तर मी ते करून बघितल्याशिवाय कळणार नाही असं मला तरी वाटतंय. मला असं वाटतं आणि ह्या प्रयोगाला प्रयोग म्हणूनच पाहावं. कारण काय की अर्थात, हे अर्थात. दास्तानगोईंची जी परंपरा आहे ही जिवंत ठेवणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं. हो, हो, प्रयोग करायला हो, हरकत नाही, हो. पण तसं पाहावं आपण. पाटणकर बरोबर. साहेब. आणि मला प्रामाणिकपणे दास्तानगोई शैली ही शोधत राहायची, वेगवेगळ्या अंगानं, वेगवेगळ्या प्रयोग करून. मला तो फॉर्म शोधणे म्हणतात. तसा खरोखरच तो अजून शोधायचा आहे. कारण आता तर सुरुवात होऊन नाही, याचं एक अडचण यामध्ये येऊ शकते मला असं वाटतं, की आपल्याकडे रेकॉर्डिंग म्हणा किंवा व्हिज्युअल रेकॉर्डिंग हे अलीकडेच आहे. बरोबर. त्याच्यामुळे कथनाचं सादरीकरण एक्झॅक्टली कसं व्हायचं याच्याबद्दल शंकाच आहे. कारण ते अगदी. आपल्याला काही पाहायला मिळालेलं नाहीये. बरोबर, पण तरी बरोबर. सुद्धा कथेच्या अनुषंगाने त्यांनी लिखाणाच्या अनुषंगाने, साहित्याच्या अनुषंगाने प्रयोग मात्र त्यात नक्कीच चांगले आहेत. आणि जसं आपण म्हणतो की पुरातन संगीत जे आहे किंवा मध्ययुगीन संगीत जे आहे त्याचे रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल नाहीत. पण त्याचे काही नोटेशन्स आहेत, त्याच्या आधारे आपण ती कल्पना करू शकतो. तसं अगदीच. दास्तानगोईचे नोटेशन आपल्याला नाही मिळणार त्या सादरीकरणाचे. त्यामुळे
ते थोडंसं कठीण आहे आपल्याला करणं. होय 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 परंतु या मला असं वाटतं तुम्ही जर चित्रकथी संदर्भात इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ढकलवारांच्या मातंग पुराण म्हणून एक कथा सादर होते युट्यूबवर, तुम्हाला काही गोष्टी त्याच्या पाहायला मिळतील. मला त्यांचं तुम्ही त्याच्या लिंक पाठवू शकलात तर अधिक बरं होईल. मी पाठवेल, माझं एक आर्टिकल पण आहे त्यावर आहे, ते पण मी शेअर जरूर करतो जरूर तुम्हाला. जरूर धन्यवाद. सर. हम्म. पाटणकर सर, तुमचा हात दुखला असणार आतापर्यंत. असं वाटत तुमचं अहो, म्यूट म्यूट आहात म्यूट तुम्ही. काढा, म्यूट काढा. पाटणकर सर, म्यूट काढा. होय हा, होय. बोला. नाही नाही, माझी अक्षयला एक वेळ जमणार आहे की नाही माहित नाही. अक्षयला आता 15 मिनिटं उरलेली आहेत, तर आपण सगळी थिअरी ऐकली सगळी. ओके, आपण दास्ताने रामजीची लिंक सगळ्यांना पाठवली होती. किती जणांनी पाहिली असेल नसेल कल्पना नाही, पण एक कार्यक्रम संपण्यापूर्वी जर तुला जमणार असेल तर एक छोटस 2-3 मिनिटाचं सादरीकरण करता हो आलं तर. मी जी पहिली दास्तान केलेली होती, बाग व बहार, म्हणजे किस्सा बाग व 4 बहार. दरवेश मधला पहिला किस्सा. तर ओके. त्या पहिल्या दरवेशाच्या प्रेमभंगाची गोष्ट. तर त्याची ओके. सुरुवात आम्ही अशी करायचो. एकच मिनिट, कर्णिक साहेब, हात खाली आहे का हा. अजून वरच आहे? माझा वर आहे, कारण माझा अजून? एक प्रश्न आहे अजूनही. मग माझे मग बोला 4-5 बोला प्रश्न बोला होते. सर, मग शेवटचा बोला सर. प्रश्न आता, कारण 8:20 ला आपल्याला आवर्त घ्यायला सुरुवात करायची आहे. हो, हो तेव्हा या तेव्हा तुम्ही प्रश्न विचारा शेवटचा. इन अ लाइटर मूड, दास्तानगोई रामजीमध्ये पाणी पिण्यासाठी तांब्या पेला किंवा ग्लास ठेवण्याऐवजी दोघांमध्ये एकच बाउल ठेवला होता. आता हो उर्दू मुशायऱ्यांमध्ये जो शायर आपली शायरी पेश करतो त्याच्यासमोर एक दिवा ठेवण्याची प्रथा आहे, आणि नंतर दुसरा शायर ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला तो दिवा त्याच्या समोर नेला जातो. तर दास्तानगोई मधल्या ह्या तुमच्या बाऊलच्या मागे अशी काही प्रथा आहे का? नाही नाही, असं काही नाही. शम्माय मैफिल ज्या त्या मेणबत्तीला म्हणतात. पूर्वीच्या काळी दरबारामध्ये प्रकाश नसे, तर मुशायरा भरल्यानंतर गझलकाराला आपली गझल दिसावी म्हणून त्याच्या समोर ती मेणबत्ती नेऊन ठेवण्याचा प्रघात पडला, की त्या प्रकाशात तो ती वाचू शकेल. आणि त्याची एक प्रथा झाली की शम्माय महफिल जला दो, आणि ज्याच्याकडे ती शम्माय महफिल जाईल तो शायर आपला वाचेल. त्या मेणबत्तीच्या प्रकाशामुळे त्याचा चेहराही उजळायचा आणि तो दिसायचा. त्याला स्वतःला आपण जी गझल लिहिलेली आहे ती त्या प्रकाशात दिसायची, एवढाच त्याचा अर्थ. दास्तानगोईमध्ये पाणी पिण्याचं जे पात्र आहे ते फक्त पाणी पिण्यासाठीच आहे, त्याला वेगळं कुठलंही असे संदर्भ ते नाही. वेगळं पात्र आहे आणि त्याला बाऊल म्युझिक म्हणू नका. आम्ही अनेकदा असंही सांगतो, कोल्हापूरला आम्हाला असा एक अनुभव आला की दास्ताने बडी बाका करताना मध्यंतर आम्ही घेतलं आणि एक व्यक्ती रंगमंचाशी घुटमळताना आम्हाला दिसली. तर मी म्हटलं, काय काही हवंय का सर तुम्हाला? तर ते म्हणाले की हे काय आहे? म्हटलं, हो ते पाणी पिण्याचं पात्र आहे. तर तो परत नीट वाकून पाहायला लागला. तर मला लक्षात आलं की तो का पाहतो. तर म्हटलं, सर याच्यात पाणीच आहे, वेगळी कुठलीही द्रव पदार्थ याच्यात नाही. लिक्विड नाही. ओके. चंदू साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हो राजाची इच्छा ही नेहमी आज्ञा होय असते. होय. पण की बागो बहारचा पहिला किस्सा, त्याची सुरुवात अशी होते, अब आगाज किस्से का करता हूं, जरा कान धर सुनो और मुंसफी करो, मुझको फलक ने कर दिया जेरो जबर सुनो, जो पेश आई है शिद्दत मेरे तई, उसका बयां करता हूं, तुम सर बसर सुनो. अशी त्या दास्तानची हे सुरुवात हे होते. हे खडी आम्ही बोलीमध्ये नाही होऊ शकत का? सर ही पर्शियन आहे. नाही नाही, तेच म्हणजे कळायला थोडी कठीण पडते मला. म्हणजे तुमचे त्याचं तिसरा खडीबोलीमध्ये शब्द येईपर्यंत अनुवाद करायला मी गेलं तर त्यातली सगळी लय बिघडणार. जसा तुकारामाचा इंग्रजीमध्ये अनुवाद होऊ शकत नाही नाही, नाही. हे दिलीप खडी चिखलेंनी बोली. ते त्यातल्या त्यात अहो, मराठीचं इंग्लिश नाही विचारत मी, नाही होऊ शकणार. उर्दूचं पण खडी बोली सध्या तरी फक्त अजून विचार. झालेला नाही. कारण अजून तो मला झालेला उर्दूची नाही. सवय नसल्यामुळे तुम्ही चौथ्या शब्दावर जाता तेव्हा मग मी पहिल्या शब्दाचा पहिल्या अर्थ शब्दाचं हो, माझ्या पण डोक्यात आज मी शोधत असतो. ते मूळ टेक्स्ट, ओके मूळ ओके, गोष्ट पर्शियन आहे. सॉरी, परत लिप्यंतरण चालू. झालेलं आहे. गो त्याचं हेड. भाषांतर अजून झालेलं नाही. आणि आम्ही मराठीत करताना पहिल्या दास्तानगोईला विंदा करंदीकरांची कविता केलेली होती. प्यालो कितीतरी ही प्याले न मोजितो मी, आहे पिता पिवविता तो एक मानतो मी. अवकाश हाच प्याला अन काळ हीच दारू,
थेंबात सांडलेल्या ग्रह गोल पाहतो मी, प्यालो कितीतरीही प्याले न मोजितो मी, आहे पिता पिबविता तो एक मानतो मी. द्राक्षात आजच्या या दारू असे उद्याची, द्राक्षात आजच्या या दारू असे उद्याची, आशा चिरंतनाची इतकीच ताणतो मी, प्यालो कितीतरीही प्याले न मोजितो मी, आहे पिता वा वा पिबविता तो एक मानतो मी. धन्यवाद. वा वा वा. सुंदर सुंदर सुंदर. चंदू, तर दास्ताने रामजीचा प्रयोग तुम्ही युट्यूबला पाहिलेला आहे, पण प्रत्यक्ष पाहायला या. प्रत्यक्ष पाहण्याची गंमत वेगळी असते. हीच एकमेव अपेक्षा आणि विनंती आहे. एक प्रॅक्टिकल प्रश्न मला शेवटचा विचारायचा होता. हे जुन्या काळचे दास्तानगो ह्यांना अर्थार्जन कसं व्हायचं? गोष्टी सांगूनच. केवळ लोकांनी दिलेले गोष्ट पैसे. सांगणं हाच त्यांचा व्यवसाय आणि त्याच्यावरच उदरनिर्वाह. येस चंदू, 8:20 झालेत आणि चंद्रकांत पाटणकरांकडे मी शेवटची सूत्र देत आहे. तुम्ही स्वतःला चंदूभाऊ unmute सारखे करावं. म्यूट का करून ठेवता तुम्ही? म्हणजे ज्या लोकांनी केलं पाहिजे ते करत नाहीयेत, ते करत नाहीत. ज्यांनी करायची गरज नाही 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 ते करत. कसं आहे सांगतो मी, कार्यक्रमामध्ये आपल्या वतीने कोणालाही व्यत्यय येऊ नये याचं अवधान बाळगणं आवश्यक असतं. आपलं बोलणं झाल्यावर आपण म्यूट व्हावं. आता काय वृद्धापकाळामुळे काही वेळेला ते विसरायला होते की आपण म्यूट केलेलं आहे. दॅट्स अ पार्ट. एनिवे, नाही, त्याला घरात म्यूट राहायची सवय आहे. हो त्याच्यामुळे हो. आता 8:21 झालेले आहेत. अनिल, माझ्या मते आणि एखादा प्रश्न जरूर घेत. मी 8:25 ला क्लोजिंग कॉमेंट देणार. ओके. धीरज चौधरी, झूम युजर, तुमचे हात अजून वर आहेत. योगेंद्र, नाही एवढं सर, सगळं तो मी ऐकून तुझ्या आधीच मनात काही प्रश्न निश्चितच निर्माण झाले असणार, कारण तू गायक, लेखक, कवी असा बराच काही आहेस. अनम्यूट. एका विशिष्ट कलाकृती, कला प्रकार आणि त्याचं एकंदरीत घेतलेला वेध आणि त्याच्यात नवीन शक्यता चाचपडत जाण्याची वृत्ती याची फार छान आहे. म्हणजे मला प्रश्न असं नाही, पण हे खरोखर अत्यंत मनातलं बोललास. आणि ह्याचं डॉक्युमेंटेशन होणं हीच मोठी महत्वाची गोष्ट आहे. आणि एक प्रकारे लोलकच्या प्लॅटफॉर्मने हे केलं, फार फार छान छान गोष्ट झाली. मला हे प्रत्यक्ष बघायला मला असं आवडेल. वाटतं की माझं गोष्ट सांगणं हे आत्ताच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेत मी केलेला हस्तक्षेप आहे. आज गोष्ट सांगणं हे फक्त गोष्ट सांगणं नाही, तर आपलं विधान उभं करणं आहे, आपला हस्तक्षेप नोंदवणं आहे, आणि जे आज मला करणं अत्यंत गरजेचं वाटतं. मला असं वाटतं ते कायमच होतं. कुठल्याही कलाकाराचं ते कायमच काम होतं. म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही मगाशी म्हणाला होतात आणि ते योग्यच आहे. मला प्रत्यक्ष बघायला आवडेल. आणि खरं सांगू, या प्रश्नाचं आपण उत्तर द्या न द्या, जसं म्हणजे पूर्वीच्या दास्तानगोईंच्या अर्थार्जनाचं काय बाबा साधन होतं हे जे विचारलं, तर मला खरंच असं वाटतं की बाबा अर्थार्जनाकरता दास्तानगोई ही गोष्ट पुरेशी आहे का, किंवा सध्याच्या दास्तानगोईंचं अर्थार्जनाचं कसं काय? मी आत्ता पूर्ण वेळ अभिनेता आणि लेखक म्हणूनच काम करतो. मी लोकवाङ्मय गृहाला संपादक म्हणून काम करतो. तर माझं पूर्ण उदरनिर्वाह हा गोष्टी सांगणे आणि लेखन करणे या दोन डाव्या उजव्या वल्ह्यांवर आधारित असलेला व्यवसाय माझं जगणं आहे. आणि माझ्या जगण्याला आधार माझ्या शब्दांचा आणि माझ्या अभिनयाचा, गोष्टी सांगण्याचा आहे. वा वा वा. चंदू, ओके. विनाकारण खेचत जाण्याची गरज नाही. ओके. आता अजून काही प्रश्न नसावेत असं मला वाटतं. नाही, लोकांना माहिती नसेल तर चंद्रकांत पाटणकर एक GS मेडिकल कॉलेजचे अत्यंत प्रथितयश दिग्दर्शक, नंतर नट, अशा विविध स्वरूपात आम्ही त्यांना गेले 50 वर्ष पाहत आहोत. तेव्हा चंद्रकांत पाटणकर. अरे देवा, धन्यवाद. खरं तर अक्षयची अनेक इतर अंग आज आपल्याला वेळेअभावी समजू शकलेले नाहीयेत. आणि त्यांनी नाटकासंबंधी जे शाळेपासून जी त्याचा जो ध्यास होता, शाळेतल्या त्याच्या एक शिक्षिका होत्या, आणि त्याच्यानंतर सुबल सरकार, वामन केंद्रे सारख्या लोकांबरोबर त्यांनी त्यांच्याकडनं ट्रेनिंग घेतलं. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये.
मुंबई महाविद्यापीठातनं, म्हणजे खूप कष्टानं शिकलेलं नाटक त्यांनी केलेलं आहे. मला आठवतंय अक्षयशी गप्पा मारताना बोलला होता, त्याच्या आत्यांनी त्याला सांगितलं होतं, तू जे काही करशील ते आधी पूर्णपणे शिक आणि नंतर ते कर. आणि त्याने ते आजपर्यंत तसंच पाळलंय. खूप कौतुक वाटतं अक्षयचं मला. अक्षय, तुझं खूप 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 कौतुक मनापासून सगळ्यांकडे. शेवटचा आता एकच मुद्दा मी म्हणतो, दास्तानगोई मी करतो त्याला माझं वैयक्तिक कारण, माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेली घटना आहे. माझा अत्यंत जवळचा मित्र आणि व्यक्ती अंकित चड्ढा, जो 2006 सालापासून दास्तानगोई पुनरुज्जीवित झाली त्याच्या दुसऱ्या लगेचच वर्षापासून, वयाच्या 26व्या वर्षापासून दास्तानगोई करत होता. 2018 साली त्याचं अपघाती निधन झालं. अपघाती निधन म्हणजे तो पाण्यात बुडून गेला. आणि योगायोगानं म्हणा किंवा काही म्हणा, त्यानं मृत्यूपूर्वी केलेली दास्तान ही मृत्यूच्या संदर्भातलीच दास्तान होती. 9 मे 2018 साली त्यानं शेवटचा प्रयोग सादर केला आणि त्या रात्री तो तलावात बुडून संपला. ही बातमी मला अर्थात दुसऱ्या दिवशी मिळाली, पण मला त्याला शेवटचं बघताही आलं नाही. मी त्याला सलामी कशी द्यावी हे मला मनात प्रश्न होता. तर मला एकच उत्तर सापडलं, तो जे करत होता तो फॉर्म आपल्या भाषेत आणू. त्यामुळे मी आज जे दास्तानगोईचे प्रयोग करतो, तो प्रत्येक प्रयोग त्याला समर्पित असतो. आजचं हे सत्र, माझं जे काही मी बोलू शकतोय, हे मी त्यालाच समर्पित करतोय, कारण हे त्याच्याकडून माझ्याकडे आलेलं आहे. क्या बात, क्या बात आहे, क्या बात आहे. हे मन हेलावून टाकणारं तू आता सांगितलंस अक्षय. सर्वांना धन्यवाद. हा, एक 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 मिनिट. तरी पण आता मी लोलकचा आमचा कार्यक्रम दर वेळेला चालू असतो, दर महिन्याला. कार्यक्रम संपण्यापूर्वी मार्च महिन्यामधला जो कार्यक्रम आहे त्याबद्दल अक्षय मी थोडक्यात सगळ्यांशी शेअर करतो. आणि त्या कार्यक्रमाला तुला शक्य असेल तर जरूर तू पण हजर राहा. एक पहिला कार्यक्रम असेल लोलकवरती आपली चित्र सादर करणारे चित्रकार, वॉटर कलर पेंटर, ऑइल पेंटर, निसर्ग चित्र करणारे गोवर्धने सर, ते त्यांच्याशी मुलाखत तरतरे सर साधणार आहेत. गणेश तरतरे सर, ते स्वतः एक मोठे चित्रकार आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्राध्यापक आहेत, विभाग प्रमुख आहेत. तो एक कार्यक्रम असेल. आणि दुसरा कार्यक्रम आपला असेल जो अक्षयला ते माहिती आहे, माननीय श्री आसाराम लोमटे, जे लोकसत्तेतले वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार पण त्यांच्या कथा संग्रहाला प्राप्त झालेले आहेत. असे आसाराम लोमटे सर पण आपल्या भेटीला 22 मार्चला ते येणार आहेत, हे ठरलेलं आहे. हे 2 कार्यक्रम पुढच्या महिन्यासाठी, त्याच्या संबंधी जी योग्य ती युट्यूब लिंक वगैरे असेल ती आपण नक्कीच शेअर करू. पहिला कार्यक्रम केव्हा? चित्र तो आता गोवर्धने सर आणि तरतरे सरांवरती अवलंबून आहे. अच्छा, त्यांच्याशी बोलून आपण फायनल करूया. ओके. आणि आता कार्यक्रम संपण्यापूर्वी परत एकदा अक्षय, तुझे किती आभार मानावे ते मला समजत नाही. शब्दाच्या बाहेर आहे, हे भावना आमची शब्दाच्या बाहेर आहे, एवढंच सांगतो मी. मनापासून धन्यवाद की तुम्ही लोलकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मला बोलवलं. आणि माझे 2 जुने मित्र गणेश तरकरे सर आणि मोहन देस सर हे मला अनपेक्षितरित्या इथे भेटले. त्यामुळे या पुनर्मिलनासाठी मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मी भेटलोय तरतरे सरांना, मोहन देस सरांना, त्यांचं लेखन मी वाचत असतो. थँक्यू. आणि ते माझ्या सत्राला आहेत ते, त्यामुळे मला एका बाजूने दडपणही आलं, एका बाजूने आनंदही वाटला की अरे खूप दिवसांनी हे दोघं असे, मी त्यांना पाहू शकत नाही आता, पण ऐकू आलं त्यांचं, आणि ते मला पाहतायत आणि ऐकतात. आणि त्यामुळे सर्वांचेच आभार, ज्यांनी अत्यंत चांगले प्रश्न विचारले आणि कार्यक्रमाला वाहतं ठेवलं. त्याबद्दल सर्वच प्रश्नकर्त्यांचे, सर्वच प्रेक्षकांचे खूप खूप आभार. आपण असेच कार्यक्रम करत राहू. अक्षय, तुझ्याकडनं आम्हाला काही सूचना असतील की आणि कोणाकोणाचे कार्यक्रम करता येतील आपल्याला पाहुण्यांना बोलवून, तर जरूर सूचना देत राहा. धन्यवाद. हा कार्यक्रम संपला असं मी आता जाहीर करतो. धन्यवाद. 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 गुड नाईट. बाय बाय. सगळ्यांनी लॉग ऑफ करू शकता आपण सगळेजण. खूप छान अक्षय. हो, हे लॉग आउट कसं करायचं एकदा जरा मी बघतो. लॉग आउट एंड मीटिंग करावी लागेल आपल्याला. त्याच्यात एंड मीटिंग अक्षय सर, आता कार्यक्रम बोला, तर संपलेला आहे,
परंतु एकच तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही अगदी. अवधी अवधी पोशाखाचं बंधन काही नाही आहे असं म्हणाला होतात की पोशाख कुठला वापरावा याचं काय नाही आहे. तर दास्ताने रामजी करताना त्याच्यामध्ये वारकरी आहेत किंवा संत आहेत, संत ज्ञानाचे, तर मग तिथे अवधी पोशाखाच्या ऐवजी वारकरी पद्धतीचा पोशाख तुम्ही जर वापरला तर ते जास्त उचित होईल की नाही, एवढंच. बरोबर. पण जेव्हा मी असं म्हणतो की दास्तानगोई हे मराठी साहित्याशी असलेलं फ्युजन आहे, त्याच्यामुळे आणि तो एक उत्तरेतला तो एक स्वतंत्र कथन कला प्रकार आहे, तेव्हा तो मराठी भाषेत आणताना दृश्य रूपात मला त्यातलं काहीतरी ठेवणं आवश्यक आहे. म्हणून तो वेश हो आम्ही असं. तसाच वापरलेला आहे. पण दुसरी अच्छा. गोष्ट की त्याच्यामध्ये आम्ही नाम लावतो. या विठ्ठलाचं जे या वारकरी लोक नाम लावतात, कानाच्या पाळ्यांना गंधगोळी किंवा चंदन उगाळून लावतात, गळ्याला, ते मात्र आम्ही करतो. तर या फ्युजन मी केव्हा म्हणू शकेन, जेव्हा दोन्हीचं मी समसमान तिथे वापरेन आणि आशयाच्या आणि सगळ्या अनुषंगानं वापरेन आणि ते दृश्य रूपातही दिसेल, तरच त्याला मला फ्युजन म्हणता येईल. अन्यथा दास्तानगोई म्हणजे तो वेश टाकून देऊनही करता येते. इंडोनेशियन बाली परंपरेतून आलेली जी धारा आहे, ते सगळे नियम मोडतातच. पण त्यांचे हम्म. स्वतंत्र नियम पण त्यामुळे तयार होतात. काहीतरी मोडलं तर काहीतरी घडणार, काहीतरी घडलं की परत काहीतरी मोडणार, हे चक्र अविरत आहे. या. ओके. परत म्यूट आहात. हो 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 काय हो चंदू हो भाऊ. हो हो हो. अहो मी एवढा गुंगून जातो तुमच्या संभाषणांमध्ये सर्वांच्या की ते लक्षातच राहत नाही. यू पीपल आर अॅनेस्थेशिया फॉर मी ऍक्च्युअली. एनिवे, मी अक्षय बर. सगळ्यांसाठी आता मीटिंग एंड करतोय. ऑटोमॅटिकली सगळी मीटिंग संपेल आपली. हो हो, ओके, चालेल आपण नंतर बोलूयात चालेल फोनवर. चालेल. धन्यवाद सगळ्यांना. हो धन्यवाद. नक्की नक्की बाय सर. बाय 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 बाय. बाय बाय.